सुखवासी श्री तुकारामा देवक्षेत्र निवासी श्री तुकारामा रत साम्य सुखासी श्री तुकारामा तो तारक लोकासी श्री तुकारामा हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकारामा वंद्य महा अमरा श्री तुकारामा कनकाई कुमरा श्री तुकारामा सुखदानी पामरा श्री तुकारामा अक्षय तनुगात्रा श्री तुकारामा परम पवित्रा श्री तुकारामा महासत्पात्रा श्री तुकारामा बोलो बापुत्रा श्री तुकारामा प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकारामा कुळसागर हिंदू श्री तुकारामा कान्हा प्रिय बंधू श्री तुकारामा गुणातीत साधू श्री तुकारामा उन्मेष सुलोचन श्री तुकारामा अहम अंधमोचन श्री तुकारामा लोष्टवत् कांचन श्री तुकारामा करता मूळ सिंचन श्री तुकारामा तू सुखमय पवना श्री तुकारामा लोकत्रय जीवना श्री तुकारामा आनंद तरुवदना श्री तुकारामा ब्रह्म सुख भुवना श्री तुकारामा श्रीरंगा सुरंगा श्री तुकारामा रूढयोग तुरंगा श्री तुकारामा त्रिपुमनी कुरंगा श्री तुकारामा महानंद तरंगा श्री तुकारामा अदृश्य निगमा श्री तुकारामा आकळ आगमा श्री तुकारामा भावुक सुयमा श्री तुकारामा मोहजाल निर्गमा श्री तुकारामा सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकारामा मूर्तिमंत धर्मा श्री तुकारामा प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकारामा तो विरहित कर्मा श्री तुकारामा कल्पद्रुम कामा श्री तुकारामा सुमंगल धामा श्री तुकारामा तपस्वी ललामा श्री तुकारामा महाविवेक ग्रामा श्री तुकारामा विकसित जगपद्मा श्री तुकारामा महाकौतुक सद्मा श्री तुकारामा दीनदायक पद्मा श्री तुकारामा ज्ञानबोध वेद्मा श्री तुकारामा तू आकळित कळा श्री तुकारामा महाभक्ती भूपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा परम कृपाळा 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 श्री तुकारामा परम कृपाळा
श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तू तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तू तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तू तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविते निज खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसोने ठाय तये एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोणी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव
पुत्रेति तन्मयतया गर्वोऽभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दे पुलिनोदरे किमपि नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालं भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा
नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केले शिळा शिखरे सागरी तारिलेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाश जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधु से बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रहे निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ अभंग क्रमांक 3563 अभंग क्रमांक 3563 श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान द्वारा आयोजित सकल संत जगजन परमार्थ प्रेमी साधक बंधूंनो आणि भगिनींनो तुकोपनिषद गाथा अष्टादशाह या सेवेत एक पुष्प अर्पण करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान मानतो. संत तुकारामांची गाथा तोंडपाठ असलेले इथे 50 लोक असतील. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी पाठ असणारे या इथे सुद्धा अनेक लोक असतील. तुमच्या सगळ्यांच्या तुलनेमध्ये मला एवढा त्याचा अभ्यास नाही, परंतु केवळ महाराजांची आज्ञा आहे आणि एक साधक या दृष्टीने मी आपल्यासमोर उभा आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी मती किती. हे जर रामदास स्वामी म्हणत असतील तर आम्ही काय म्हणायला पाहिजे. परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरू डॉक्टर महाराजांच्या आज्ञेनं आशीर्वादानं आणि प्रेमाने मी आज गाथेतला अभंग क्रमांक 3563 पासून 3582 पर्यंत या अभंगांचं वरती निरूपण करण्यासाठी म्हणून बसलेलो आहे. मी सर्वप्रथम अभंगाचं वाचन करीन. अभंगाच्या मधील जे तसं तुम्हाला क्लिष्ट काही नाही, पण त्याच्यातले जे शब्द आहेत त्याचा थोडा अर्थ, आणि नंतर वैकुंठवासी हरिभक्त परायण देवडीकर महाराज यांच्या पारायण पद्धतीप्रमाणे जोग महाराजांनी जो अर्थ सांगितलेला आहे तो आपण अर्थ पाहू. 1563वी ओवी आहे, अभंग आहे. कैचा मज धीर कोठे बुद्धी माझी स्थिर. महाराज म्हणतात, देवा माझ्या ठिकाणी कसला आलाय धीर, माझी बुद्धी तरी स्थिर आहे का. जे या मनासी आवरू आत पोटी, पोटी म्हणजे अंतःकरणात, आत पोटी वाव म्हणजे अवकाश धरू. ते म्हणतायत पोटात थोडासा अवकाश म्हणजे विवेक धरून मन आवरावं तर मला तेही जमत नाही. कैची शुद्ध मती भांडवल, आध्यात्मिक दृष्टीने भांडवल म्हणजे विवेक आणि वैराग्याचं भांडवल. भांडवल असे हाती
माझी वासनाच शुद्ध नाही, मग विवेक आणि वैराग्य ही तुझ्या प्राप्तीची साधनं मला कुठून प्राप्त होणार? तुका म्हणे अंगा, कोण दशा आली सांगा. आणि ह्या परिस्थितीमुळे माझी कधी फजिती होती आहे, किती फजिती होती आहे, याची तुला कल्पना तरी आहे का पांडुरंगा? बघाल या ठिकाणी संत तुकाराम महाराज इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यातल्या सुसूत्रतेबद्दल ते बोलत आहेत. ते देवाला प्रार्थना करीत आहेत, देवाला विचारत आहेत की देवा माझी बुद्धी, मन आणि वासना शुद्ध कर. कठोपनिषदामधल्या पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या वैलीतला 3रा श्लोक आहे. आत्मा तुरथिनं विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिं तु सारथिं विद्धी मन प्रग्रहमेव च. ध्येय साध्य करण्यासाठी शरीररूपी इंद्रियांना, शरीररूपी इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियांना मनाच्या लगामाने आवरून ते लगाम बुद्धीच्या हातात देऊन या रथाला आपल्या ध्येयाकडे न्यावे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा या नियंत्रणाच्या बद्दल ते सांगतात, माझी बुद्धी शुद्ध नाही, ती तू शुद्ध कर. 3564 3564. समर्पक म्हणजे उचित. समर्पक वाणी नाही ऐकिजेसी, ऐकावी अशी नाही आहे माझी वाणी. नाही ऐकिजेसी कानी. तुकाराम महाराज विठोबाला म्हणतात, माझी वाणी चांगली नाही, तुम्हाला ऐकायला ती गोड वाटणार नाही. आता भावे करुनी साचा, साचा म्हणजे शुद्ध भावानं. आता भावे करुनी साचा पाया राहिलो विठोबाच्या. विठ्ठलाला मी सद्भावनेनं तुझ्या चरणी मस्तक ठेवीत आहे. विठ्ठला मी तुझ्या चरणी मस्तक ठेवत आहे. न कळे उचित करू समाधान चित्त. ज्यामुळे तुमच्या चित्ताचं समाधान होईल ते कर्तव्य काय आहे हे सुद्धा मला समजत नाही. तुका म्हणे विनंती विनविली धरा चित्ती. माझी एवढीच विनंती आहे की जे पत्र मी लिहित आहे ते पत्र मनावर घ्या आणि त्यामुळे ज्यामुळे माझ्या चित्ताचं समाधान होईल, माझं हित होईल असं तुम्ही मला काहीतरी सांगा. माणूस पूर्वी पत्र लिहायचा, आता पत्र लिहिण्याची पद्धत गेली, परंतु पत्रामध्ये माणसाची अंतरंग स्थिती व्यक्त होत असते. पत्रामध्ये अंतरंगातली स्थिती व्यक्त होते. ती तुकाराम महाराजांची अंतरंगातली स्थिती इथं व्यक्त झालेली आहे. तुकाराम महाराजांच्या अंतर्मनाची व्यथा ते पत्राद्वारे सांगत आहेत. 3565. येती वारकरी वाट पाहतो तोवरी. महाराज म्हणतात, पंढरपूरहून वारकरी परत येतील तोपर्यंत मी त्यांची वाट बघतो. घालून या दंडवत पुसेन म्हणजे विचारीन. निरोपाची मात, मात म्हणजे वार्ता. ते आले की मी त्यांना दंडवत प्रणाम करून माझ्या निरोपाचं काय झालं ते त्यांना विचारीन. ते पत्र त्यांनी वारकऱ्यांना दिलेलं आहे. ते म्हणले की ते दिल्यानंतर काही उत्तर देतील भगवंत ते मला येऊन तुम्ही सांगा. मी त्यांना दंडवत घालीन आणि विचारीन की काय बरं वार्ता भगवंतांनी सांगितली. पत्र हाती दिले तया तेथे म्हणजे पांडुरंगाकडे पाठविले. मी माझे पत्र त्यांच्याजवळ दिलं आहे आणि त्यांना ते तुम्हाला द्यायला सांगितलेलं आहे. तुका म्हणे येती जाईन सामोरा पुढती. आता परत ते आले म्हणजे मी त्यांना धावत धावत सामोरा जाईन. पांडुरंगाच्या पत्रामध्ये जो प्रश्न विचारला आहे की माझ्या चित्ताचं समाधान कसं होईल ते सांगा, मला विटेवरच्या चरणांचं दर्शन का घडत नाही, याला काही उत्तर आलं आहे का, हे ऐकण्यासाठी तुकाराम महाराज उतावीळ झालेले आहेत. वारकऱ्यांची वाट पाहत आहेत. ते माझ्या पांडुरंगाचा काहीतरी निरोप आणतील असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. 3566. रुळे म्हणजे शोभते. रुळे महाद्वारी पायाखालील पायरी. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे देवा तुमच्या मंदिराच्या महाद्वाराच्या सर्व पायऱ्यांच्या खालची जशी पायरी आहे तसा मी आहे. मी तिथेच मी लोळण घेईन असं ते म्हणते. तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत. माझा दंडवत प्रणाम त्या शेवटच्या पायरीसारखा आहे आणि असा निरोप संत तुम्हाला सांगतील की अरे तुकाराम महाराजांचा भाव इतका तो विनम्र भाव आहे, हे संत तुला येऊन सांगतील. पडे दंड काठी, दंड आणि काठी. देह भलती सवा लोटी. भलती सवा म्हणजे वाटेल त्या ठिकाणी. मी कुठेही दंड जसा पडेल ना तसा मी पडायला तयार आहे. दंडवत प्रणाम आपण म्हणतो, ते दंडवत म्हणजे दंड जर सोडला तर जसा पडेल
तसा, माझा दंडवत प्रणाम तसा आहे, असा निरोप संत तुम्हाला सांगतील. हातातला दंड पटकन जमिनीवर कसा पडतो तसा मी भूमीवर पडेन. तुका म्हणे बाळ, लोळे न धरिता सांभाळ. सांभाळ म्हणजे अंग सांभाळून न घेता. आईच्या कुशीमध्ये बाळ जसं स्वतःला झोकून देतं विश्वासाने, बालक हे असे आपले अंग हट्टानं आईच्या समोर लोटून देतं आणि रडतं, तसा मी लोळेन, तसा मी तुझ्यावरती विसंबून झोकून देईन तुझ्यावर. देवा, तुझं चरण दिसत नाही आणि ते दिसावे म्हणून मी काहीही करायला तयार आहे. हा भाव आपल्याला इथे दिसतो. मी मंदिराच्या महाद्वाराची शेवटची पायरी व्हायला तयार आहे. मी तुला साष्टांग दंडवत घालायला तयार आहे. मी दंडकाठीप्रमाणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दंडवत घालायला तयार आहे. आईच्या अंगावर अत्यंत विश्वासानं मूल जसं अंग झोकून देतं तसा तुझ्याकडे झोकून देऊन मी रडायला तयार आहे. मी लोळीन, पण ही माझी तळमळ तू शांत कर. थोडक्यात तू मला दर्शन दे. तुझ्या पायांचं मला दर्शन होऊ दे, चरणकमलांचं दर्शन होऊ दे. समर्थ रामदास स्वामी करुणाष्टकामध्ये म्हणतात, तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू. रामा, तू कारुण्याचा सिंधू आहेस ना, मग माझी तळमळ तू निवव, असं ते सांगतं. 3567. तुम्ही संतजनी माझी करा विनवणी. महाराज म्हणतात, अहो संतजन हो, तुम्ही माझ्यातर्फे देवाला ही विनंती करा. काय तुक्याचा अन्याय, अन्याय म्हणजे अपराध, त्यासी अंतरले म्हणजे दुरावले पाय. माझा काय असा अपराध झाला म्हणून तुझे चरणकमल मला दिसत नाहीत. तुम्ही विठोबाला विचारा की तुकारामांचा असा काय अपराध आहे म्हणून त्याला तुझे पाय अंतरले. भाका म्हणजे दीनपणे विनंती करा. भाका बहुता रीती, वेगवेगळ्या पद्धतीने दीनपणे विनंती करा. माझी किंवा काकुळती, अनेक प्रकारे काकुळतीला येऊन तुम्ही त्याला विनवणी करा, त्याला हे ऐकवा. न देखे पंढरी तुका चरण विटेवरी. मला पंढरपूर का दिसत नाही आणि विटेवरील तुझं चरण मला का दिसत नाही, याचं काय कारण आहे ते त्या परमेश्वराला विचारा. वारकऱ्यांना महाराज सांगावा देत आहेत की त्या विठ्ठलाला तुम्ही काकुळतीनं विचारा की तुझे चरण तुकारामांना का दिसत नाहीत, पंढरपूरचं दर्शन त्यांना का होत नाही. 3568. होईल कृपादान तरी मी येईन धावोन. देवाची कृपा झाली तर मी धावत धावत पंढरीला येईन. होतील संतांची या भेटी आनंदे नाचो वाळवंटी. वैष्णवजन भेटतील मग आपण वाळवंटात नाचू. रिघोन म्हणजे जाईल. रिघोन माते पुढे स्तनपान करीन कोडे. कोडे म्हणजे कौतुकाने. रिघोनच माते पुढे स्तनपान करीन कोडे. रुक्मिणी मातेच्या जवळ जाऊन मी लाडानं मी स्तनपान करीन. तुका म्हणे ताप म्हणजे त्रिविध दुःख. हरती देखोनिया बाप. हरती म्हणजे नष्ट होतात. माझा पिता पांडुरंग याला पाहिल्याबरोबर त्रिविध ताप जाऊन माझा देह शीतल होईल. देवा, तुझी कृपा झाली तर मी पंढरीला धावत येईन, संतांना भेटेन, तुझ्या दर्शनाचं सुख घेईन आणि त्या दर्शनानं माझे आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आध्यात्मिक असे त्रिविध ताप माझे त्यामुळे नाहीसे होतील. 3569. परिसोनी म्हणजे ऐकून. परिसोनी उत्तर जाब म्हणजे उत्तर. परिसोनी उत्तर जाब देईजे सत्वर म्हणजे लवकर. सत्वर म्हणजे लवकर. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, पत्रात मी काय लिहिलं आहे ते वाचून मला लवकर उत्तर पाठवा. जरी तू होसी कृपावंत तरी हा बोलवी पतित. मी पतित आहे पण तुम्ही कृपाळू आहात ना, तेव्हा तुम्ही मला लवकर बोलावणं पाठवा. नाणी म्हणजे आणू नकोस. न आणि म्हणजे नाणी काही मना करुनी पापाचा उगाणा. उगाणा म्हणजे झाडा. उगाणा म्हणजे झाडा किंवा नाश. माझ्या ठिकाणची सर्व पातकं तुम्ही नष्ट करा. तुका म्हणे नाही काय शक्ती तुझे पायी. मी तुम्हाला वारंवार सांगतो पण पातके नष्ट करण्याचं सामर्थ्य काय तुमच्यापाशी नाही. तुकाराम महाराज या अभंगांमध्ये म्हणतायत की मी खूप पातकं करतो, मी खूप पतित आहे, पण तू पतित पावन आहेस ना.
देवी अपराध क्षमापान स्तोत्रामध्ये शंकराचार्य म्हणतात, तोच भाव आपल्याला इथे दिसतो. मत्समा पातकी नास्ती पापाग्नी त्वत्समा नाही. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. न मंत्रम नो यंत्रम तदपि च न जाने स्तुतिमहो. न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने विसृजनं. न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं. परं जाने मातस त्वदनुसरणं क्लेशहारणं. मला फक्त एवढंच माहिती आहे की तुझ्या अनुसरणाने माझे सर्व क्लेश दूर होतील. मला मंत्र येत नाही, मला यंत्र जमत नाही, मला तुझी स्तुती धड करता येत नाही, मला तुला धड आव्हान करता येत नाही, मला ध्यान करता येत नाही. परंतु माते, मला माहिती आहे की तू पतितांची उद्धारणी आहेस. परम जाने मातस त्वदनुसरणं क्लेशहारणं. हाच भाव आपल्याला यावरील अभंगामध्ये दिसतो. अभंग क्रमांक 35-70. ऐकोनिया कीर्ती ऐसी वाटती विश्रांती. महाराज म्हणतात, देवाची कीर्ती ऐकून मनाला जो विसावा मिळाला तो अवर्णनीय आहे. कसं वर्णन करणार जो मनाला विसावा मिळाला त्याचं? न तत्र चक्षुर गच्छती न तत्र वाग गच्छती. अशा एका अनुभवाचं वर्णन कसं काय करणार? गुळ खाल्ला तर गुळ कसा आहे कसं सांगणार? ते सांगता येत नाही. म्हणून ब्रह्म उष्ट झालं नाही असं काही संत म्हणतात. ब्रह्म उष्ट झालं नाही म्हणजे ब्रह्माचं वर्णन कोणाला करता आलं नाही. ते ब्रह्म ज्याला प्राप्त झालं तो त्याचं कसं काय वर्णन करू शकेल? म्हणून ते म्हणतायत की देवा, तुझी कीर्ती मला ऐकून जो विसावा मिळाला त्या विसावा अगदी अवर्णनीय आहे. मा म्हणजे तर मग मा ते सुख डोळा पडे तेथे कोण लाभ जोडे. मग त्या श्रीहरीचं प्रत्यक्ष डोळ्याला दर्शन झालं तर मग त्यापेक्षा मोठा लाभ या जगात कुठला असणार? बोलता म्हणजे गुणवर्णन करताना बोलता ये वाचे. वीट म्हणजे कंटाळा. वीट नये जिव्हा नाचे. माझ्या जिभेला वीट येत नाही, जिव्हा आनंदाने नाचते तुझं वर्णन करताना बोलताना. त्या लाभाचं वर्णन करण्यास कंटाळा येत नाही, जीभ आनंदाने नाचते. तुका म्हणे धावे वासना ते रस. रस म्हणजे सुख घ्यावे. माझी इच्छा त्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी अगदी आतुर झालेली आहे. देवाच्या विषयी ऐकूनच जर विसावा मिळतो तर मग त्याचं दर्शन झाल्यानंतर प्रत्यक्ष दर्शनानं किती मोठा लाभ होईल. ते अवर्णनीय सुख, तो परमानंद, ब्रह्मानंद, आत्मविसर्जन, तल्लीनता, भयचकित होणं, प्रचंड देवाविषयीचा आदर निर्माण होणं, नश्वर देह खरा नसून देव खरा आहे हे समजणं, त्रिगुण शांत होणं, अष्टसात्विक भाव जागृत होणं, हे सगळे भाव अर्जुनाचे 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनामध्ये जागृत झालेले आपल्याला माहिती आहेत. तसाच भाव या ठिकाणी महाराजांचा झालेला आहे. 3571. किती करू शोक पुढे वाढे दुःख दुःखे दुःख. महाराज म्हणतात, आता मी आता किती शोक करावा? अहो, दुःखानं दुःखच वाढत जाईल. आता जाणसी ते करी माझे कोण मनी धरी. देवा, आता तुला जे योग्य वाटत असेल ते तू कर. तुझ्या वाचून दुसरा कोण माझं दुःख मनावर घेणार आहे? पुण्य होते गाठी म्हणजे पदरी. पुण्य होते गाठी तरी का लागती आटी. आटी म्हणजे कष्ट. तरी का लागते आटी. माझ्या गाठीला जर काही पुण्य असतं तर एवढे कष्ट करावे लागले असते का? तुका म्हणे बळ. बळ म्हणजे शक्ती नाही. तुका म्हणे बळ माझी राहिली तळमळ. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या अंगी कोणत्याही प्रकारची शक्ती नाही, पण तुझी भेट केव्हा होईल अशी मला काळजी लागलेली आहे. भगवान रामकृष्णांना सुद्धा कालीमातेच्या दर्शनाच्या तळमळीनं अशीच व्याकुळता प्राप्त झाली होती. ते आईला म्हणत असत, आई, आज तुझं दर्शन झालं नाही, तुझं दर्शन झालं नाही म्हणजे आजचा दिवस वाया गेला. कधी कधी ते म्हणत, आई तू जागी आहेस ना, आई तू आहेस ना. मग ते कधीतरी असा दोरा घेत असत आणि तो दोरा घेऊन मातेच्या नाकापाशी नेत असत आणि म्हणत असत, अरे दोरा तर हलतोय म्हणजे तू श्वासोच्छ्वास तर करतेयस. मातेच्या छातीला कान लावत असत आणि त्या हृदयाचे ठोके त्यांना ऐकू येत असत.
आणि ते मातेला म्हणत असत, आई तुझ्या हृदयाचे ठोके तर चालू आहेत, तू आहेस ना, मग जर आहेस तर मला दर्शन का देत नाहीस? आज मला दर्शन दिलं नाही, दुसऱ्या दिवशी दर्शन दिलं नाही. एक दिवशी ते म्हणाले की आई तू मला जर दर्शन देणार नसशील तर या जीवन जगून उपयोग काय? मी आता त्यांनी एक दिवशी म्हणजे जमिनीवरती ते छाती असे घासत असत, सगळे छाती रक्ताने माखत असे, ते चेहरा जमिनीवर घासत असत, चेहरा रक्ताने माखत असे, इतकं ते जमिनीवर लोळण घेत असत. आणि नंतर एक दिवशी भावातिरेकानं त्यांनी ती काली मातेच्या हातातलं खडगं घेतलं आणि ते स्वतःच्या मानेवर ठेवलं. ते म्हणाले आता जर तुझं दर्शन झालं नाही तर माते मी माझा शिरच्छेद करून घेतो, काय उपयोग आहे या जीवनाचा? असं म्हणून ते खडगं त्यांनी मानेवर चालवणार एवढ्यात त्या मातेने ते मागणं खडगं धरलं आणि रामकृष्णांना साक्षात दर्शन दिलं. आणि त्यानंतर त्यांची ती सख्य भक्ती सुरू झाली की ज्यामध्ये ते मातेशी सदेह समोर उभी असताना तिच्याशी ते संवाद करत असत, प्रत्येक गोष्ट मातेला विचारून करत असत. आणि हाच भाव आपल्याला तुकाराम महाराजांच्या या अभंगांमध्ये पण दिसतो. इतकी तळमळ, ही नुसती तळमळ ही मानसिक पातळीवर नाही आहे, शारीरिक पातळीवरती पण तळमळ आहे, जशी रामकृष्णांची होती. आणि म्हणून ते म्हणतायत की आई तुझे हृदयाचे ठोके मला ऐकू येत आहेत, तुझं हृदय तर चालू आहे, तू जिवंत आहेस, मला दर्शन का देत नाहीस? याची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही या अभंगातून. अभंग क्रमांक 3572. करील अबाळी, आबाळी म्हणजे हेडसांड, करील अबाळी माझ्या दातांची कसाळी, कसाळी म्हणजे बडबड किंवा वटवट. महाराज म्हणतायत देवा माझी बत्तीशी वटली आणि माझे रागाचं बोलणं जर खरं ठरलं ना, हे फक्त तुकाराम महाराजच म्हणू शकतात, हे जर खरं धरलं तर ते तुला बाधेल, असं तुकाराम महाराज म्हणतात. जाशी एखादा मरोन पाठी लागेलय जन, ते म्हणतात माझ्या तडफडण्याचा शाप लागून तू जर मेलास, हे भगवंताला हे फक्त तुकाराम महाराज म्हणू शकतात, माझ्या तडफडण्याचा शाप लागून तू जर मेलास तर लोक मला जबाबदार धरतील आणि त्याचं मला फार दुःख होईल. घरी लागे म्हणजे लागणे, घरी लागे कळ, कळ म्हणजे भांडण, घरी लागे कळ नाही जात तो शीतळ, नाही जात तो शीतल, शीतल म्हणजे शांतपणा. घरात जर काही कलह उत्पन्न झाला तर तो जात नाही, घरात शांतता टिकत नाही. तुका म्हणे पोरवडे, पोरवडे म्हणजे वाड्यामधली किंवा गावामधली मुलं, तुका म्हणे पोरवडे मज येतील रोकडे, रोकडे म्हणजे लगेच किंवा ताबडतोब, मग पोरटेपणा किंवा करंटेपणा माझ्या वाट्याला येईल, असं महाराज म्हणतात. महाराज म्हणतायत विठ्ठला तू मला दर्शन दे, हे सांगून माझं तोंड कोरडं पडलेलं आहे, दर्शन न दिल्यामुळे मी तुझ्यावर रागावलेलो आहे आणि माझे रागाचे बोल जर खरे झाले तर ते रागाचे बोल तुला बाधतील, माझ्या तडफडण्यानं तुला शाप लागेल आणि त्या शापानं तू मरशील आणि लोक मला त्याबाबतीत जबाबदार धरतील आणि मलाच आणि जबाबदार धरल्यामुळे मला दुःख फार होईल. घरात कलह झाला तर ज्याप्रमाणे तो जात नाही, शांतता भंग करता तसं होईल, मला त्याचं करंट पण येईल आणि असं व्हायला नको असेल तर भगवंता तू मला दर्शन दे. जसा एखादा तबलेवाला असतो की नाही, तो तबलेवाला नेहमी समेवर येतो, तो फिरतो बराच पण शेवटी समेवर येतो. तसं तुकाराम महाराज बरीचशी काही उदाहरणं देतात आणि शेवटी समेवर येतात, देवा तू मला दर्शन दे, ते दिलं म्हणजे माझं समाधान होणार आहे. इतर सगळ्या गोष्टी सांगतात पण शेवटी सम सोडत नाहीत ते. आणि पट्टीचा गाणारा असेल तो तालात परफेक्ट असतो, तसे तुकाराम महाराज बरोबर त्या समेला परफेक्ट आहेत, ते बरोबर समेला येतात. ते म्हणतात देवा तू मला दर्शन दे, जर तसं व्हायला नको असेल तर दर्शन दे. 3573. आता आशीर्वाद माझा असो सुखे नांद, बरं चल माझा तुला आता आशीर्वाद आहे, तू आता सुखानं नांद. ते म्हणतायत महाराज देवाला म्हणतायत तू सुखानं आहेस तसा नांद, असा मला असा माझा तुला आशीर्वाद आहे. देवाला आशीर्वाद ही सख्य भक्ती आहे. देवाला ते म्हणतात आहे ठीक आहे तू नांद, मला तुला दर्शन द्यायचं नाही ना, मग आहेस तसा तू नांद. म्हणसी कोणतरी काळे आहे तशी म्हणजे आहे तसे माझी बाळे, अरे तू कधीतरी म्हणशील माझी लेकरं हुशार आहेत का,
याची चौकशी तू कधीतरी करशील ना. ते पुन्हा समेवरती यायला लागले वगैरे. माझी लेकरं, माझी बाळं हुशार आहेत का, अशी तू चौकशी केव्हा तरी करशील. दुरी दुरांतर, दुरांतर म्हणजे खूप दूर, तरी घेसी समाचार, समाचार म्हणजे विचारपूस किंवा चौकशी करशील. आम्ही दूर असलो तरी केव्हा तरी तू माझी वार्ता पुसशील. नेसी कधीतरी तुका म्हणे लाजे हरी. हे हरी, लोक लज्जेस्तव, तू केव्हा तरी पंढरीला मला घेऊन जाशील अशी मला आशा आहे. देवा, तुझ्या इच्छेच्या शिवाय मी पंढरीला येऊ शकणार नाही. तेव्हा तुझी कधीतरी इच्छा होईल आणि मला तू पंढरीला घेऊन जाशील. त्या नारद भक्तिसूत्रामध्ये 21व्या सूत्रात असं म्हटलं आहे की यथा व्रज गोपिकानाम. ती भक्ती कशी आहे? यथा व्रज गोपिकानाम, त्या व्रजातल्या गोपी जशा कृष्णाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या होत्या आणि त्यामध्ये तशीही भक्ती आहे, जशी कृष्ण आणि गोपिकांची भक्ती. यथा व्रज गोपिकानाम. देवा, तुला माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही ना, मग तू सुखानं आहेस तसाच राहा. पण तुझी लेकरं हुशार आहेत का याची थोडी तरी चौकशी करशील का नाही, याची वार्ता पुसशील का नाही. लोक राजेस्थ खातर तू मला दर्शन देशील की नाही. देवाचं दर्शन व्हावं म्हणूनही असणारी सगळी तळमळ तुकाराम महाराजांची आहे. 3574. आता हे शेवटी माझी ऐकावी गोष्ट. महाराज म्हणतात आता हे माझे अखेरचे वचन आहे. शब्द काय वापरले? अखेरचे, म्हणजे आता ह्याच्यापुढे वचन नाही, म्हणजे आता मी देहत्याग करीन, हा त्याच्यातला भाव आहे. आता हे माझे अखेरचे वचन. आता द्यावा वचनाचा जाब. जाब म्हणजे उत्तर. कळे तैसा याचा. माझ्या या विचारण्यावर तुला कळेल तसा तू मला जाब दे, उत्तर दे. आता कर पुढे न करी उत्तर, म्हणजे बोलणे. आता मी विनाकारण शब्दांची बडबड करणार नाही, तुला त्रास देणार नाही. तुका म्हणे ठसा. ठसा म्हणजे शिक्का. तुका म्हणे ठसा तुझा आहे राखे तैसा. राखे म्हणजे रक्षण कर. तुझा जो ठसा आहे त्या ठस्याचं तूच रक्षण कर. ते म्हणतायत तुझा पतित पावन असा जो शिक्का आहे त्या शिक्क्याप्रमाणे तरी तू वाग. मी पतित आहे मान्य आहे, पण तू पतित पावन आहेस ना, मग तू आम्हाला पावन कर. अखेरचे वचन म्हणजे आता जर तू मला दर्शन दिलं नाहीस, आता जर तू मला पंढरीला बोलवलं नाहीस, तर मी प्राणत्यागसुद्धा करायला तयार आहे. असाच प्राणत्याग करायला रामकृष्ण तयार झाले, मगाशी सांगितलं तसं. आणि तेव्हा त्यांना मातेने दर्शन दिलेलं आहे. तसाच भाव महाराजांचा इथे झालेला आहे. ते म्हणतात आता मी बोलणार काही नाही, पण मी आता शेवटी प्राणत्याग करीन. 3575. बोलतो ते आता काही जाणता नेणता. महाराज म्हणतायत हे आई पांडुरंगे, मी जे काही कळत न कळत बोललो आहे, कळत न कळत काही बोललेले आहेत ते वरती, तर त्यांनी सांगितलं तू आहेस तसाच राहा, माझा तुला आशीर्वाद आहे वगैरे असे शब्द वापरलेत. ते म्हणतायत की हे आई पांडुरंगे, मी जे कळत न कळत तुला बोललो आहे, क्षमा करावे अन्याय. मला अपराधाला माझ्या क्षमा कर. पांडुरंगे माय माझे माय, ते सर्व अपराध तू पोटात घाल आणि मला क्षमा कर. स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिली. साहिली म्हणजे सहन करणं. माझ्याकडून जी स्तुती आणि निंदा झाली ती तू सहन करावीस आणि उदारपणाने मला क्षमा करावीस. याला म्हणायचं त्या भक्ताचा एक अधिकार आहे. मी तुझ्यावर अन्याय केले ते तू सगळे सहन कर, असं ते देवाला म्हणतात. मी जशी काहीतरी बोललो आहे, आगळीक झाली आहे, पण तू ते सगळं सहन कर आणि मला उदार मनानं तू क्षमा कर. क्षमा करायची असते ती काय अशी सांगायची नसते तू मला क्षमा कर. ते म्हणतात तू मला क्षमा कर, माझे सगळे अन्याय पोटात घाल आणि मला क्षमा कर. तुका म्हणे लाड. लाड म्हणजे प्रेमाने लालन पालन केले किंवा लळा लावला. तुका म्हणे लाड. दिला तैसा पुरवा कोड. कोड म्हणजे कौतुक, हौस, पुरवा. मला हवी असलेली वस्तू देऊन आनंदी करा. हे भगवंताला ते सांगतात. ते म्हणतायत तू मला आधी लळा लावलास, आता तू माझे छंद पुरे कर म्हणजे झालं. तू मला तुझी गोडी लावली, आता माझे सगळे छंद पूर्ण कर. मला पंढरीला घेऊन जा, मला तुझ्या पादकमलांचा दर्शन होऊ दे, मला तुझं सदेह दर्शन होऊ दे. ही सगळी त्यांचे जे लाड आहेत हे सगळे लाड तू पुरव, असं ते म्हणतात. पंढरीच्या विठ्ठलाचा छंद लागलेला आहे आणि तो तू पूर्ण कर.
सख्य भक्तीमुळे मी काही जर कमी जास्त बोललो असेन तर तू मला क्षमा कर. मला हवी असलेली वस्तू तू आनंदाने देऊन तू मला आनंद कर. या ठिकाणी वस्तू म्हणजे फक्त परमात्मा, दुसरं काही नाही. लौकिक जगतातली वस्तू नव्हे. वस्तू म्हणजे दर्शन. वस्तू म्हणजे दर्शन दे. 3576. आता हे वारकरी पंढरपूरला गेलेले आहेत. वारकऱ्यांनी ते पत्र जे आहे यांचं, ते पत्र पंढरपूरला विठ्ठलाच्या पायी ठेवलेलं आहे, विठ्ठलाला ऐकवलेलं आहे, तळमळीने ऐकवलेलं आहे. आता ते वारकरी परत येईपर्यंत तुकाराम महाराजांची मनस्थिती काय झालेली आहे ते सांगतायत. वारकरी येईपर्यंतची मनस्थिती. 3576. माहेरीचा काय येईल निरोप, म्हणूनी झोप नाही डोळा. त्या माहेरीचा म्हणजे पंढरपूरचा काय निरोप येईल ते समजणं जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माझ्या डोळ्यांना झोप लागत नाही. वाट पाहे म्हणजे प्रतीक्षा करतो. वाट पाहे आस धरुनी जीवी. जीवी म्हणजे मनात. वाट पाहे आस धरुनी धरुनिया जीवी. निढळा. निढळा म्हणजे कपाळावर. कपाळावर हे निढळा हे ठेवी वरी बाहे. बाहे म्हणजे हात. मोठ्या आशेनं मी भाळावर हात ठेवून तुझी वाट बघते. आपण कोणाची वाट बघताना असं बघतो ना, तसं कदाचित त्यांना म्हणायचं असं की मी वाट बघतो त्या वारकऱ्यांची, ते कधी येतील म्हणून. बोटावरी माप लेखितो. म्हणजे ही लेखितो म्हणजे हिशोब करतो. बोटावर हिशोब करतो, किती दिवस राहिले, कधी भेटतील. होतो कासावीस म्हणजे व्याकुळ. धीर नाही. मी बोटानं दिवस मोजतोय, माझा जीव कासावीस होतोय, जरासुद्धा जीव निघत नाही. आता नेणो संता पडिला विसर. नवे सादर. सादर म्हणजे तत्पर. नवे सादर माय बाप. शंका येते की संत माझा निरोप सांगायला विसरले की काय. हे वारकरी माझा निरोप सांगायला विसरले की काय. आता माझे माता आणि पिता माझा निरोप ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते का काय. हे वारकरी तरी ते निरोप सांगायला विसरले असतील, किंवा ते सांगत असताना माझे आई वडील म्हणजे तुकाराम महाराज आणि रुक्मिणी माता, माझे आई वडील हे माझं बोलणं ऐकताना ते त्यांनी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते का काय. तुका म्हणे तेथे होईल दाटणी. दाटणी म्हणजे गर्दी. तुका म्हणे तेथे होईल दाटणी. कोण माझे आणि मना. मना म्हणजे लक्ष देना. कोण माझे आणि मना येथे. माझ्या आईवडिलांच्या जवळ भक्तांची गर्दी झाली असेल, अशा स्थितीत माझं बोलणं कोण मनावर घेतं आहे. त्या पंढरपूरला एवढी गर्दी झालेली असते आणि तिथले ते पुजारी महाराज सांगत असतात, चला पुढे चला पुढे चला. 2 मिनटंसुद्धा तिथं थांबायला मिळत नाही या वारकऱ्यांना. तर त्या ठिकाणी माझं पत्र त्याला पंढरपूरला सांगायला त्याला वेळ झाला असेल का. जर वेळ झाला असेल तर भगवंतांना त्या ऐकण्याच्या मनस्थितीत असतील का. कारण एवढी लोक, एवढ्या मागण्या, हे सगळं ऐकेपर्यंत ते कसं काय त्याचं लक्ष असेल का. एका सत्पुरुषांनी एक घटना सांगितली होती. आता मोहर होतो म्हणून सांगतो. ते म्हणाले, एक वारकरी होते आणि ते वारकरी पंढरपूरच्या मुख्य मंदिरामध्ये कोपऱ्यामध्ये देवाकडे अत्यंत प्रेमाने बघत उभे होते. ते काही कोणाच्या वाटेत नव्हते. ते सगळे लोक पुन्हा जात होते. तरीसुद्धा तिथला तो माणूस होता, तो सांगत होता, ए चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला. तर ते म्हणाले, अरे जरा 2 मिनटं थांबू दे, त्या भगवंताचं रूप मला जरा डोळ्यामध्ये साठवू दे आणि मग मी जातो, जरा थोडा वेळ थांब की. तेव्हा तो माणूस त्यांना म्हणाला, अरे काय तुला बघायचं आहे त्याच्यात एवढं, पंढरपूरच्या विठ्ठलाचं एवढं रूप आम्ही रोज बघतो म्हणे, आम्ही रोज बघतो, काही नाही, चला म्हणे पुढे, काहीच विशेष नाही त्याच्यात, जरा पुढे चला. तेव्हा तो वारकरी काय म्हणाला माहिती आहे का. त्यांनी हात जोडून डोळ्यात पाणी आणून सांगितलं, बारे बाबा 200 किलोमीटर चालत आल्यानंतर ह्याच्यात काय रूप आहे ते दिसतं म्हणे, तोपर्यंत दिसत नाही. अतिपरिचयाद अवज्ञा संतत गमना दनादरो भवती मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरुकाष्टमिंदनम कुरुते. तशी अवस्था अतिपरिचयामुळे त्या माणसाची झालेली होती. अतिपरिचयामध्ये अवज्ञा होते, भगवंताची सुद्धा अवज्ञा झाली त्या माणसाकडून. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमना दनादरो भवती. ते रोज भेटतात ना, रोज भगवंत दिसतो ना, मग त्याचं महत्त्व कळत नाही. मलये भिल्ल पुरंद्री, पुरंद्री नावाची मलय पर्वतावर राहणारी भिल्लीण, मलये भिल्ल पुरंद्री. चंदन तरु म्हणजे झाड, चंदन तरु काष्ठम म्हणजे झाडाचं खोड. चंदनाच्या झाडाचं खोड
आता इतकं महाग आहे चंदन, आता हल्ली मिळत पण नाही. मी एकदा त्या चंदनाच्या दुकानात गेलो होतो. आमच्या मठामध्ये, रामकृष्ण मठात रक्तचंदनाचं लाकूड पाहिजे होतं. तर त्याला म्हटलं, अरे रक्तचंदनाचं लाकूड, हो म्हणे ते बॅन आहे आता, ते विकायला परवानगी नाही. आणि जेव्हा मी ते विकत आणत होतो, आता ते सांगणंही बरोबर नाही, पण त्यावेळेला ते 15-15 हजार रुपयाला मिळत होतं. इतकं महाग असलेलं ते चंदन. चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते. ती मलय भिल्ल पुरंदरी त्याचा वापर म्हणजे कोळशासारखा ती वापर त्याचा करत होती. तसं होतं, अतिपरिचयामुळे तसं होतं. एनिवे, चला आपण पुढे जाऊ. 3577. सासरी आलेल्या मुलीला माहेरचा निरोप ऐकण्याची जशी तळमळ लागलेली असते, तशी या संसाररूपी सासूरवाडीमध्ये बरं का माहेरचा निरोप ऐकायला ते उत्सुक आहेत. हा संसार किंवा हा प्रपंच संतांना म्हणजे संसार त्रासदायक वाटतो आणि माहेरची आठवण त्यांना, संसार सासर वाटतं आणि माहेरची आठवण त्यांना सारखी होते. आणि म्हणून विठोबानी मला काहीतरी निरोप धाडला असेल, हे सगळे वारकरी परत येतील म्हणून ते आपल्या एखादी मुलगी जशी आईकडून आलेला निरोप ऐकायला उत्सुक असते, तसा मी उत्सुक आहे, असं महाराज या ठिकाणी सांगतात. 3577. परी तो आहे कृपेचा सागर, तोवरी अंतर म्हणजे दुरावा, तोवरी अंतर पडो नेदी. महाराज म्हणतात, पण तो पांडुरंग माझे मायबाप कृपेचे सागर आहेत, म्हणून तो प्रेमात अंतर पडून देणार नाही, असा मला भरोसा वाटतो. बहुकान दृष्टी, दृष्टी म्हणजे डोळे, बहुकान दृष्टी ऐके म्हणजे ऐकतो, बहुकान दृष्टी ऐके देखणा म्हणजे पाहणारा, बहुकान दृष्टी ऐके देखणा, पुरोनिया जना उरला असे. ज्याला डोळे आणि कान हजारो आहेत, तो जगताला व्यापून उरलेला आहे. सांगितल्या वीणे जाणे अंतरीचे, पुरवावे ज्याचे तैसे कोड, कोड म्हणजे इच्छा. ते म्हणतायत, आपण त्याला काही सांगावं लागत नाही, त्याची जशी इच्छा असेल, ज्याची जशी इच्छा असेल तशी तो पूर्ण करतो. मग ते गोंदवलेकर महाराज म्हणतात, देवासमोर काय मागावं? देवासमोर असं मागा म्हणले की देवा माझं मागणं बंद कर, कारण माझ्यापेक्षा माझं हित तुला जास्त कळतं, त्याच्यामुळे माझं मागणं बंद कर. तसं या ठिकाणी ते म्हणतायत की त्याला काय समजत नाही का, त्याला काय दिसत नाही का, एवढे त्याचे हात आहेत, एवढी त्याला डोळे आहेत, एवढे त्याचे कान आहेत, या सगळ्यांनी तो कानाने ऐकतोय, डोळ्यांनी बघतोय, तर माझंही दुःख त्याला दिसतंय की, त्याला सांगायची काय जरुरी आहे, असं ते सांगतात. आपण त्याला काही सांगावं लागत नाही, ज्याची जशी इच्छा असेल तशी तो पूर्ण करत असतो. पुढे म्हणतायत, बहुमुखे कीर्ती ऐकिली कानी, विश्वासही मनी आहे माझ्या. त्याची कीर्ती मी अनेकांकडून ऐकलेली आहे आणि माझाही त्या देवावर विश्वास आहे. तुका म्हणे नाही जात वाया विण म्हणजे व्यर्थ, तुका म्हणे नाही जात वाया विण, पाळीतो वचन बोली लेते. तो आपले वचन पाळतो, त्याचे वचन व्यर्थ जात नाही, असा अनुभव सर्वत्र असल्यामुळे मला त्याचा भरोसा वाटतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. बघा, त्या 11व्या अध्यायातल्या 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये येतं ते म्हणतात, विश्वरूप दर्शन झाल्यानंतर मला ते कसा दिसला भगवंत, ते सांगत असताना अर्जुन सांगतात ना, अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेको युताद्युधम. म्हणजे त्याचे अनेक नेत्र आहेत, अनेक कान आहेत, असा तो मला दिसला होता. तुकाराम महाराजांचाही हाच भाव आहे अर्जुनाचा, की मला ते भगवंताला जर एवढे कान आहेत, एवढे हात आहेत किंवा एवढे त्याचे डोळे आहेत, तर माझा भाव त्याला दिसत नाही का, माझं म्हणणं त्याला ऐकू येत नाही का, त्याला नक्की ऐकू येईल. असा तो असल्यामुळे आपल्याला त्याला काही सांगावं लागणार नाही, तो सर्वत्र पुरून उरलेला आहे. म्हणजे बघा, एका ठिकाणी ते म्हणतात की माझं पत्र, ते पत्र तुम्ही त्यांना द्या, मी तुम्हाला सांगावा दिलेला आहे तो तुम्ही त्यांना सांगा, हेही ते सांगतात. सर्व बाजूनी भगवंताला विनंती आहे की हे भगवंता तू मला दर्शन दे, तू मला पंढरपूरचा सांगावा धाड, म्हणजे मी पंढरपूरला येईन. 3578. यावरी न कळे संचित, संचित म्हणजे कर्म, यावरी न कळे संचित आपुले, कैसे ओढवले म्हणजे प्राप्त झाले,
कैसे ओढवले होईल पुढे, पण माझं प्रारब्धमध्ये आड आलं का काय ते काही कळत नाही. असे म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, करील विक्षेप, विक्षेप म्हणजे कर्म किंवा प्रतिबंध, करील विक्षेप धाडिता मुळाशी, मुळाशी म्हणजे बोलविणे, करील विक्षेप धाडिता मुळाशी किंवा धाडा, धाडा म्हणजे पाठवा, किंवा धाडा ऐसी तातडी, तातडी म्हणजे त्वरा करा. माझे कर्म मला बोलवणं पाठवण्याच्या बाबतीत अडथळा तर आणत नाही ना, की ते त्वरा करायला लावेल. माझं जे पूर्वकर्म आहे त्या कर्मामुळे परमेश्वराला बोलवण्याच्या बाबतीत अडथळा तर येणार नाही ना. का? माझं पूर्वकर्म असं आहे की भगवंताला त्वरा करा असं सांगायला ते म्हणजे ते लोक सांगतील. माझे कर्म मला बोलवणं पाठवण्याच्या बाबतीत अडथळा करतील की त्वरा करायला लावेल. जो वरी डोळा देखे वार करी, तो म्हणजे तोपर्यंत, तो हे भरोवारी, भरोवरी म्हणजे कल्पनेचे श्रम, तोवर हे भरोवरी करी चित्त, जोपर्यंत निरोप घेऊन आलेले वारकरी मला डोळ्यांना दिसले नाहीत तोपर्यंत नाना शंका माझ्या मनात येत राहतील. म्हणजे या ज्या शंका त्यांना मगाशा अभंगामध्ये आल्या होत्या की ते सांगतील का, देव ऐकेल का, देवाला ऐकायला वेळ असेल का वगैरे, तर या शंका मला कुठपर्यंत येतील? जोपर्यंत मला वारकरी दिसत नाहीत तोपर्यंत. जोपर्यंत निरोप घेऊन आलेले वारकरी डोळ्यांना दिसत नाहीत तोपर्यंत नाना शंका मनात येणार. आस वाढविते बुद्धीचे तरंग, चित्ताचे ते वेग वावडती, वावडती म्हणजे भटकत आहे. आशेच्या योगानं अनेक प्रकारचे तरंग मनामध्ये येत आहेत, चित्त जास्त चंचल होत आहे. आशा कसली लागली आहे? ते वारकरी येतील आणि मला पंढरपूरचा निरोप सांगतील ही आशा आहे, पण त्याच्यामुळे मला माझं चित्त चंचल होत आहे. तुका म्हणे तेव्हा होतील निश्चळ, इंद्रिये सकळ निरोपाने. हे निरोप मिळणं हे फार महत्त्वाचं. पंढरपूरचा निरोप मिळाला की माझी इंद्रिय निश्चल होतील आणि माझं चित्त शांत होईल. ज्यावेळी तिकडून निरोप येईल तेव्हाच माझं चित्त शांत होईल. या ठिकाणी 3 शब्द आले, संचित, प्रारब्ध आणि तिसरा आला नाही, तो म्हणजे क्रियमाण स्वातंत्र्य. आपल्याला सगळ्याला हे शब्द माहिती आहेत, फार सांगण्याचं वर्णन करण्याचं कारण नाही, पण एकच उदाहरण सांगतो. त्या दशरथाने श्रावणबाळाला बाण मारला, फार विस्तार करायला नको. त्यावेळेला श्रावणबाळाच्या आईवडिलांना ते पाण्याचे हंडे घेऊन दशरथ गेले आणि ते दिले. ते म्हणे माझा मुलगा कुठे आहे, श्रावण कुठे आहे? ते दोघंही अंध होते, कावड घेऊन तीर्थयात्रेला श्रावणबाळ चाललेला होता. ते म्हणे नाही, म्हणे माझ्या बाणामुळे तो मेला. म्हणे काय, माझ्या मुलाला तू बाण मारलास? ते म्हणाले हो, माझ्या हातनं पातक घडलं. तेव्हा त्या आईवडिलांनी शाप दिला त्यांना. काय शाप दिला? की तू सुद्धा तुझ्या पुत्रवियोगाने असाच तडफडत मरशील, असं शाप दिलं ते. आता ज्या वेळेला शाप दिला त्यावेळेला दशरथाला मुलंच नव्हती. दशरथाला मूल कुठे होतं? दशरथा घे हे पायसदान नंतर झालं. म्हणून मग हा जो शाप होता हा त्यांच्या संचितामध्ये राहिला, दॅट इज संचित, त्याला संचित म्हणलं. आणि जेव्हा दशरथाने ते पायसदान, ते यज्ञ केला, यज्ञ करून ते पायस घेतलं, आपल्या राण्यांना दिलं आणि त्यांना मूल झालं. किती दिवस गेले बघा त्याच्यात. त्यानंतर ते मुलं झाल्यानंतर रामचंद्रांवरती त्याचा लळा लागला, रामचंद्र मोठे झाले. तोपर्यंत हे जे संचित होतं त्या संचितामध्ये हे प्रारब्ध पिकत होतं. आणि ते पिकलेलं संचित म्हणजेच प्रारब्ध जेव्हा रामाचा लळा खूप लागला तेव्हा समोर आलं आणि ते त्या मंथरेच्या मुखातून बाहेर पडलं की रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक, कैकेयीने सांगितलं. त्यामुळे झालं काय की तो माझा राम करत गेला, दॅट इज प्रारब्ध. संचितामध्ये राहिलेल्या आपलं वागणं जे आहे ते संचितात राहतं, पिकतं, पिकून प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येतं आणि ते सहन करावं लागतं. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलाप रहितम एतत् शांतीम निगच्छति. तोच माणूस शांत प्राप्ती करू शकतो की जो सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, कुठलाही प्रतिकार न करता माझं प्रारब्ध मी शांतपणे सहन करीन. आणि कसं शांतपणे? तर मला क्रियमाण स्वातंत्र्य आहे, आत्ता मी नीट वागीन, माझं आत्ताचं वागणं मी व्यवस्थित करीन, कारण तेच वागणं पुढे संचितात
आणि तेच वागणं पुढे माझ्या प्रारब्धात येणार आहे. आणि म्हणून मला क्रियमान स्वातंत्र्य आहे तो विसरत नाही. म्हणून हे 3 शब्द आपल्याला माहितीच आहेत. म्हणून महाराज म्हणतायत, देवा तुझ्या आणि माझ्या भेटीच्या आड येतंय तरी काय? हे संचित येतं आहे का? ते प्रारब्ध म्हणून येतं आहे का? त्यात काय विक्षेप येतो आहे? माझं कर्म म्हणजे पूर्वकर्म तुला बोलवण्याच्या आड येईल की तुझी भेट घ्यायला त्वरा करेल? माझं पूर्वकर्म काय मला माहीत नाही. वारकरी दिसत नाहीत तोपर्यंत अशा सगळ्या शंका माझ्या मनात येत आहेत आणि माझं चित्त चंचल होऊन जात आहे. 3579 होईल निरोप घेतला यावरी राऊळा म्हणजे मंदिर भीतरी जाऊन या. महाराज स्वतःशी विचार करतायत. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा आहे. आता गोपाळपूरचा काला झाला असेल. आता राऊळात जाऊन वारकऱ्यांनी माझ्यासाठी देवाकडून निरोप नक्की आणला असेल. हे सगळं इमॅजिनेशनच्या पातळीला, चिंतनाच्या पातळीला चालू आहे. करून या दहीमंगल म्हणजे दही भाताचं मंगलकारक असं भोजन त्यांनी केलं असेल त्या सगळ्या वारकऱ्यांनी. करून या दहीमंगल भोजन प्रयाण शकुन सुमुहूर्ते. प्रयाण म्हणजे निघाले, प्रयाण म्हणजे गमन केले. शकुन सुमुहूर्ते आणि मग चांगला मुहूर्त पाहून त्यांनी ते परत यायला निघालेले असतील वारकरी. दही भाताचं पवित्र भोजन करून ते परत येण्याकरता निघाले असतील. होतील दाटले सद्गतीत कंठी म्हणजे वियोगाच्या दुःखामुळे घसा दाटतो आणि त्यामुळे तोंडातून शब्द निघत नाही. भरते त्या पोटी वियोगाचे. भरते म्हणजे अष्टसात्विक भाव. भरते त्या पोटी वियोगाचे. त्यावेळेला त्या सगळ्या वारकऱ्यांचे कंठ सद्गतीत झालेले असतील. हरीच्या वियोगाने त्यांना प्रेमाने भरते आले असेल. येर येरा भेटी क्षेम आलिंगेने म्हणजे स्नेहानं आलिंगन देणं. केली समाधाने होती संती. संतांनी एकमेकांना आलिंगन देऊन ते समाधान पावले असतील. तुका म्हणे चाली, चाली म्हणजे चालणे. तुका म्हणे चाली न साहे मनास पाहती ते कळस परतोनी. पांडुरंगाच्या वियोगाने दुःख सहन न झाल्यामुळे ते सगळे वारकरी वारंवार परत वळून देवळाचा कळस पाहत असतील. यामध्ये वारकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शनसुद्धा आहे असं वाटतं की वारीमध्ये जाताना आपण कुठल्या विषयावर बोललं पाहिजे. वारीला गेल्यानंतर भगवंतापासून निघत असताना आपला भाव कसा असला पाहिजे हे सुद्धा आपल्याला यातून शिकता येईल असं वाटतं. महाराज मनानं सतत पंढरीलाच आहेत. बघा या ठिकाणी महाराज मनानं सतत पंढरीलाच आहेत. मनानं सतत ते वारकऱ्यांमध्येच आहेत. ते गेले जरी नसले ते वारकऱ्यांमध्येच आहेत. आणि ते वारकरी आता तिथे गेले असतील, त्यांनी दर्शन घेतलं असेल, दही भाताचं ते मंगल असं त्यांनी भोजन केलं असेल आणि ते परत निघताना अतिशय वियोगाने अरे परत त्या कळसाकडे ते बघत असतील. हे सगळं ते मानसिक पातळीवरती अनुभवत आहेत. माणूस तिथेच असतो जिथं तो मनाने असतो. माणूस तिथं नसतो जिथं तो शरीराने असतो. माणूस तिथंच असतो जिथं तो मनाने असतो. एका शाळेमध्ये माझं व्याख्यान झालं होतं. मनाचा विषय होता मनाची एकाग्रता. तर त्या मुलांना मी प्रश्न विचारला, मनाची एकाग्रता तुम्हाला सांगतो पण तुम्हाला मन आहे का? मन आहे. म्हणजे कुठे सांगा. एक मुलगा म्हणाला सर माझं मन इथं आहे. तर दुसरा माझं मन इथं आहे. तिसरा मुलगा जरा विचित्र होता. तो म्हणाला सर माझं मन तिकडं आहे म्हणला. चौथा मुलगा हुशार होता. तो म्हणाला सर माझं मन इथे आहे का तिथे आहे मला माहिती नाही, पण मन नेहमी तिथेच असतं जिथं ते असायला नको. आणि मन तिथे कधीही नसतं जिथं ते असायला हवं. त्या मुलांना म्हटलं मी की मन आता लेक्चरमध्ये पाहिजे ना. मन कुठे होतं तुम्हीच प्रश्न विचारा तुम्हाला की लेक्चर संपल्यानंतर आता काय करायचं, सुट्टी कधी होईल, आईने घरी खायला काय केलं असेल. तुम्ही तिथेच असता जिथं तुम्ही मनाने असता. तुम्ही तिथे कधीही नसता जिथं तुम्ही शरीराने असता. बघा संत तुकाराम महाराज शरीराने संसारात आहेत पण मनाने मात्र ते भगवंताच्या चरणी आहेत. मनाने मात्र ते पंढरपूरलाच आहेत. त्यांच्या मनामध्ये तो पंढरपूरचा भगवंत
ते पंढरपूरचं मंदिर, त्या मंदिराचा कळस, तिथं जाणारे वारकरी, यातच त्यांचं मन संपूर्णतः गर्क झालेलं आहे. महाराज मनानं सतत पंढरीलाच आहेत. माणूस तिथंच असतो जिथं तो मनाने असतो. म्हणून तिथला सगळा गोपाळकाला, दहीभाताचं मंगलकारक भोजन किंवा सुमुहूर्तावरती त्यांची निघण्याची झालेली असलेली तयारी, कंठ सद्गतीत झालेले असतील, मनात दुःख मिश्रित प्रेमाचं भरतं आलं असेल, देवाशी आलिंगन घेतलं असेल त्यांनी आणि त्यांना समाधान मिळालं असेल, याच विश्वामध्ये ते सतत आहेत. याला लीला चिंतन असं म्हणतात. लीला चिंतन हा भक्तीचा अतिशय उत्तम मार्ग आहे. संतांची चरित्र वाचायची आणि जे ते चरित्र वाचत असताना भाव धारण करायचा की ही घटना घडली ना तेव्हा मी तिथं होतो, हा भाव धारण करायचा. तुकाराम महाराजांचे ते अभंग इंद्रायणी नदीमधनं वरती आले त्यावेळेला मी तिथं होतो, मी पाहिलं ते वरती येताना, त्या इंद्रायणी मातेला पण मी पाहिलं, ते तुकारामांच्या हातात त्यांनी दिले. हे लीला चिंतन म्हणतात. या लीला चिंतनामुळे भगवंताशी जास्त सख्य जोडण्याची आपल्याला जास्त मदत होते, जशी जपानी होते. पण जप करत असताना सुद्धा इतकं मन एकाग्र होत नाही जितकं ते लीला चिंतनामुळे होतं. कारण आपल्या मनामध्ये एक ताकद आहे, ते म्हणजे इमॅजिनेशनची शक्ती, कल्पना करण्याची शक्ती. मग कल्पनाच करायची ना, संतांची कल्पना करूया असं म्हणून आपण आता बेलूर मठामध्ये गेलो. त्या बेलूर मठातलं मंदिर, ते रामकृष्णांचं मंदिर, त्यांची ती मूर्ती, त्या मूर्तीचा तिथे असलेला तो कळस, हे रामकृष्णांचे जे भक्त आहेत ते भक्त तेच आठवतील. आळंदीचे भक्त आहेत ते आळंदीची समाधी स्थानच त्यांच्या डोळ्यासमोर सतत येत राहील. लीला चिंतनाचा हा अत्यंत सोपा आणि उत्तम मार्ग आहे. अभंग क्रमांक 3580. मी मागे 2 वेळेला जेव्हा आलो होतो त्यावेळेला अभंगांची संख्या पूर्ण करू शकलो नव्हतो आणि त्याची सल माझ्या मनामध्ये होती की अरे कुणाच्या तरी वेळावरती मी गदा आणतो, ही सल माझ्या मनामध्ये होती. आणि म्हणून सर्वप्रथम हे अभंग व्यवस्थित व्हायला पाहिजेत. त्यातल्या कठीण शब्दाचं, कठीण तुम्हाला कठीण काहीच नाही, पण त्याच्यामध्ये जे शब्दांचे अर्थ दिलेले ते सांगितले पाहिजेत. त्याचा अर्थ जोग महाराजांनी सांगितलेला सांगितला पाहिजे पहिला, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय बडबड करायची ती केली पाहिजे, असं मी ठरवलं होतं. ते काय झालं, एक मला गोष्ट आठवली. एक कवी होते आणि ते कविता जी त्यांनी लिहिली होती ती कॉलेजमध्ये शिकवायला होती. मंगेश पाडगावकर त्या कवींचं नाव. तर मंगेश पाडगावकर म्हणाले की ही माझी कविता त्या SP कॉलेजमध्ये कशी शिकवतात, ऐकायला जातो मी, असं म्हणाले. बघूया कशी शिकवतात. म्हणून मंगेश पाडगावकर एकदा त्या कविता ती शिकवत होते त्या वर्गात शेवटी जाऊन बसले. आणि मग ते शिक्षक होते, ते शिक्षक, बरं याच्यामध्ये मला कोणाला इंगित करायचं नाही, काही मी घटना म्हणून सांगत आहे, कोणाचा अपमान करण्याचा उद्देश नाही, आपण सगळे थोर आहात. ते मागे बसले कविता कशी शिकवत आहेत ते ऐकायला. त्या सरांनी सांगितलं की कवी असं म्हणतात, म्हणजे कवीच्या मनात असं आहे, कवीला असं वाटतं आहे, कवीला असं भावलं आहे, कवीला असं दिसतं आहे वगैरे ते सांगत होते. ते सगळी कविता शिकून झाल्यानंतर मंगेश पाडगावकरांनी मागणं हात वर केला. ते म्हणाले की मला एक शंका आहे. काय शंका आहे? ते म्हणाले अहो ही कविता आहे ना ती मी लिहिली आहे आणि मला यातलं काही म्हणायचं नाही आहे म्हटलं. ही जेव्हा मी कविता लिहिली तेव्हा यातलं मला काहीही म्हणायचं नव्हतं. तुम्ही म्हणताय ठीक आहे म्हणे, चांगलं आहे, यातलं मला काही म्हणायचं नव्हतं. हे असलं काहीतरी आबाळ माझ्याकडनं होऊ नये असं मला वाटलं. ते बसले असतील महाराज, ते ऐकतील, ते म्हणतील अरे काय सांगताय, असं काही मला म्हणायचं. 3580. ऐसी ते सांडली म्हणजे सोडणे, ऐसी ते सांडली होईल पंढरी, येत वारकरी होते वाटे. महाराज म्हणतात अशा प्रकारे पंढरी सोडून वारकरी बाहेर पडले असतील आणि देहूच्या वाटेनं चालू लागले असतील. देखिले सोहळे म्हणजे उत्सव, देखिले सोहळे होती आठवत, चालती ते मात म्हणजे बोलणे किंवा गोष्ट, चालती ते मात करून या. पंढरीत उत्सवात भाग घेतला त्याची आठवण घेऊन ते मार्गात त्याच्याच विषयी बोलत असतील. परतत असताना त्या पंढरीला काय झालं, ते पंढरीचं दर्शन कसं झालं याच्याच विषयी ते बोलत असतील. त्यांची कथा केली ऐकिली होईल जे कथा, राहिले ते चित्ता होईल प्रेम. त्यांनी कथा केली असेल व ती ऐकली असेल
त्याचंच प्रेम त्यांच्या चित्तात कायम राहिलं असेल. गरुड टके म्हणजे गरुड चिन्हांकित ध्वज किंवा निशाण. गरुड टके टाळ मृदुंग पताका सांगताती एक एका म्हणजे एकमेकांना सांगताती एका एका सुख, आणि ते एकमेकांना आनंद काय झाला त्या आनंदाचं एकमेकांना ते सांगत असतील. गरुड टके टाळ मृदुंग पताका घेऊन ते भजन करीत करीत एकमेकांशी सुखानं चर्चा करत असतील. सध्या ही गोष्ट फार दुर्मिळ झालेली आहे, सुखानं चर्चा करणं. कोणाची निंदा नालस्ती नसलेल्या माणसाच्या विषयी वाईट बोलणं न करता सुखानं चर्चा करणे. वारकरी संतांना तुका म्हणे आता येती लवलाही, लवलाही म्हणजे लवकर, आलंगुनी आळिंगुनी बाही देईन क्षेम, म्हणजे बाहूनं मी त्यांना आलिंगन देईन. ते लवकर येतील तेव्हा मी त्यांना प्रेमानं आलिंगन देईन. वारकरी संतांना भेटण्याची तीव्र तळमळ यांना लागलेली आहे. वारकऱ्यांना ते संत म्हणतात महाराज. ते म्हणतात वारकरी म्हणजे ते संत जेव्हा येतील तेव्हा मी त्यांना प्रेमाने मिठी मारीन. सासरच्या मुलीचा माहेरून निरोप घेऊन येणाऱ्याची ती जशी आतुरतेनं वाट बघते. ते एक अभंग आहे, पक्षिणी प्रभाती चारी अशी जाय, पिलू वाट पाये उपवासी, तैसे माझे मन धरियो तुझी आस, चरण रात्रंदिवस चिंतितसे. त्या चरणांचा निरोप घेऊन येणाऱ्यांचं चिंतनही महाराज करत आहे. त्या चरणाचा निरोप घेऊन येणारे. 3581. क्षेम म्हणजे कुशल किंवा खुशाली. क्षेम मायबाप पुसेन हे आधी, पुसेन म्हणजे विचारीन, न घाली हे माथी सुखदुःखे, न घाली हे मधी सुखदुःखे. महाराज म्हणतात ते संत भेटले की मी त्यांना मायबापांची खुशाली आधी विचारीन. पांडुरंग कसा आहे, रखुमाई कशी आहेत, त्यांनी वस्त्र कुठलं नेसलं होतं, त्यांना त्यांनी टिळा कसा लावला होता, तुळशी हार गरा कसा शोभत होता, याच्याचबद्दलचं चिंतन होईल. म्हणून एक सत्पुरुष असं म्हणाले की जेव्हा आपण तीर्थयात्रेला जातो त्यावेळेला ज्या भगवंताच्या दर्शनाला आपण जाणार आहोत त्याच्यासाठी काही नेतो का असं त्यांनी पहिलं विचारलं. हे आपली बॅग सगळी भरता, पण ज्याच्यासाठी दर्शनाला चाललो आहे त्याच्यासाठी एखादी धोतर जोडी नेली का आपण, किंवा तिथे गेल्यानंतर त्याचं शांतपणे दर्शन घेतलं का. नंतर जर विचारलं की बाबा रखुमाईनी कुठली साडी नेसली होती, कुठल्या रंगाची होती, आठवत नाही, असं का होतं. ते म्हणजे थोडक्यात आपल्याला सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शनच आहे हे. तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या द्वारे थोडं मार्गदर्शनच केलेलं आहे. चरणांचा निरोप घेऊन येणाऱ्यांचं चिंतनही महाराज करत आहेत. क्षेम मायबाप पुसवणं, पहिल्यांदा काय विचारीन मी, देव कसा आहे सांग, देव कसा आहे सांग. न घाली मधी सुखदुःख. महाराज म्हणतात ते संत भेटले की मी त्यांना मायबापांची खुशाली आधी विचारीन, माझ्याविषयी माझ्या सुखदुःखाच्या गोष्टी मी काढणार नाही. न करी तातडी आपणापासूनही, म्हणजे माझ्याकडून प्रश्न विचारण्याची घाई मी करणार नाही. ऐकीन कानी सांगती ते, मी उतावळा होऊ देणार नाही स्वतःला. ते जे सांगतील तेवढेच मी ऐकेन. अंतरीचे म्हणजे अंतःकरणातले, अंतरीचे संत जाणतील गुज म्हणजे गुपित किंवा गूढ किंवा गुह्य. निरोपतो सांगतील मज, निरोपतो मज सांगतील. माझं मनोगत ते सज्जन तर जाणतीलच, मला ते तिकडचा निरोप पण सांगतील. पायावरी डोई म्हणजे मस्तक ठेवीनं आदरे, प्रीती पडीभारे म्हणजे आधिक्याने, आलिंगुनी, मग मी प्रेमानं त्यांच्या पाया पडेन आणि पुन्हा त्यांना उरोउरी भेटेन. तुका म्हणे काया म्हणजे शरीर, तुका म्हणे काया करीन कुरबंडी, ओवाळुनी सांडी त्यावरुनी, मी माझा देह जणू त्यांच्यावरून ओवाळून टाकीन. कसं ऐकावं याचा वस्तुपाठ महाराज या अभंगामध्ये सांगतायत. कोणीही वारकरी संत देवाचा निरोप घेऊन आला, तीर्थयात्रेहून परत आला की त्याच्या पायावर श्रद्धेने डोके ठेवावे. हे सुद्धा इनडायरेक्टली आपल्याला शिकवतातच आहेत या सगळ्या गोष्टी. मनानं प्रेमानं त्यांना आलिंगन द्यावं, त्याला लगेच प्रश्न विचारू नयेत, निरोप ऐकायला जीव उतावीळ करू नये.
स्वतःच्या सुखदुःखांना जरा बाजूला ठेवावं आणि ते सांगतील ते शांतपणे ऐकून घ्यावे. सांगणाऱ्याला आपल्या मनातले प्रश्न समजतील आणि तो उत्तर देईलच देईल. अशा वारकरी संतांवर आपण आपला जीव ओवाळून टाकावा असं ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. आणि हे सांगत असतानाच कसं ऐकावं याचासुद्धा वस्तुपाठ ते आपल्याला इथे सांगतायत. संतांनी तीर्थक्षेत्री जाऊन आल्यानंतर ते जे सांगतात ते ऐकण्याला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं ते सांगतात. 3582 शेवटचा माझ्या शेड्यूलमधलं सिलेबसमधला शेवटचा चॅप्टर मला. होईल माझी संती भाकली करुणा. करुणा म्हणजे विनंती केली. जे त्या नारायणा मनी बैसे. महाराज म्हणतात संतांनी अशाच प्रकारे माझी विनवणी देवाला सांगितली असेल की त्यामुळे देवाला माझी दया येईल. शृंगारुनी म्हणजे अलंकृत करून माझी बोबडी उत्तरे. माझी बोबडी उत्तरं होती पण त्याला ते शृंगारून देवाला सांगतील. शृंगारुनी माझी बोबडी उत्तरे होतील विस्तारे सांगितली. मी बोबड्या अडाणी शब्दात माझा निरोप पाठवला तरी ते जे वारकरी आहेत ते तो साजेसा करूनच पांडुरंगाला आणि माझ्या मायबापाला सादर करतील. क्षेम म्हणजे कुशल किंवा सुखी. क्षेम आहे ऐसे होईल सांगितले. पाहिजे धाडिले. धाडिले म्हणजे पाठवले. पाहिजे धाडिले शीघ्र मूळ. शीघ्र म्हणजे लवकर. मूळ म्हणजे बोलवणे किंवा निमंत्रण किंवा पाचारण. त्यांनी माझी खुशाली सांगून तुकोबाला लवकरात लवकर बोलवणं पाठवायला हवं असं सांगितलं असेल. अवस्था जे माझी ठावी म्हणजे माहिती. अवस्था जे माझी ठावी आहे संता होईल कृपावंता निरोपिली. माझ्या हृदयाची काय स्थिती असेल ती संतांना माहितीच आहे. त्यांनी ते सर्व त्या कृपाळू देवाला सांगितलं असेल. तुका म्हणे सवे म्हणजे वारकऱ्यांच्या बरोबर. तुका म्हणे सवे येईल मुर्हाळी. मुर्हाळी म्हणजे नेण्यासाठी आलेली व्यक्ती. येईल मुर्हाळी किंवा काही उरी राखतील. त्यांच्याबरोबर कुणी मला बोलवण्याकरता येईल का. अथवा सध्या वेळ नाही उशिरा बोलवणे पाठवतो असा निरोप पाठवला असेल. नक्की काय काही समजत नाही. मला इथून तिकडे पंढरपूरला न्यायला कोणी माणूस पाठवला असेल का असा निरोप घेऊन आले असतील की नाही आत्ता मला वेळ नाही तू नंतर ये असं ते सांगतील. हे ऐकायला ते उत्सुक आहेत. भक्ताच्या मनात श्रद्धा हवी आणि सबुरी हवी. हे दोन शब्द फार महत्त्वाचे. श्रद्धा आणि सबुरी. वारकरी संतांनी माझ्या वतीनं देवाला निरोप सांगितला असेल. करुणा भाकलीच असेल. माझ्या बोबड्या बोलांना गौरवानं त्यांनी प्रतिपादित केलेलं असेल. मला पंढरीला बोलवा असा निरोप त्यांनी सांगितला असेल. माझी अवस्था त्यांना माहिती आहे. ती त्यांनी त्या कृपाळू हरीला करुणामय शब्दात सांगितलेली असेल. वारकऱ्यांच्या बरोबर मला न्यायला देवानं कोणीतरी माणूस पाठवला असेल किंवा थोड्या दिवसांनी तुला न्यायला माणूस पाठवतो असा निरोप तरी पाठवला असेल. अशा पद्धतीने तुकाराम महाराज हे देवाला पत्र लिहित आहेत. देवाकडे वारकरी जे जात आहेत त्या वारकऱ्यांना आपली मात सांगतायत, आपलं मन सांगतायत आणि ते मन तुम्ही त्यांना जाऊन सांगा असं तुकाराम महाराज सांगतायत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण सुद्धा त्या वारकऱ्यांना सांगू की आमच्यासुद्धा मनातली बात तुम्ही तिकडे जाऊन सांगा आणि आम्हाला लवकरच पांडुरंगाचे चरणांचं दर्शन सशरीर घडवा. मनात नाही सशरीर घडवा अशी त्याची प्रार्थना करू. आपल्या सगळ्यांनी अतिशय प्रेमाने आपुलकीने आणि माझ्यावर कृपा करून तुम्ही सगळे शांत चित्ताने ऐकलत. आपण खूप मोठे ज्ञानी आहात. आपली सगळी गाथा ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे. मी माझे जे छोटे बोल आहेत ते बोललो. जर काही आगळीक झाली असेल तर मोठ्या मनाने तुम्ही मला क्षमा करावी अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला काय पंचपक्वान्नाचं जेवण रोज मिळतं. हे आमचं चटणी भाकरीचं एखादं जेवण एखाद दिवशी चालेल ते गोड मानून घ्यावे अशी विनंती करून आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करून माझ्या वाणीला विराम देतो. शांती मंत्र म्हणूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.
सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आत्ताच आपण गुरुवर्य बंधुवर्य लिमये सरांच्या एक मुखातून जे काही वारकरी परत येईपर्यंत आणि वारकरी गेल्यानंतर तुकोबरायांच्या अंतकरणात पांडुरंगाविषयी असणारं जे प्रेम, त्या प्रेमपोटी भगवंताच्या निरोपाची वाट पाहतात. सर म्हणतात की मी तुम्हाला आज चटणी भाकरी दिली, परंतु वास्तविक ही त्यांची नम्रता आहे. परंतु गुरुवर्य सरांचं जीवन हे रामकृष्ण मिशनला समर्पित आहे. बालपणापासून ज्याला सगुणाचं प्रेम आणि निर्गुणाचं ज्ञान याचा समन्वय त्यांच्या जीवनात झालेला आहे. हे एक झाकलेलं माणिक आहे असं आमची पूर्वीपासून धारणा आहे. आणि आज थोडा वेळही आहे, तेव्हा थोडा वेळ शिल्लक आहे, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्यासाठी मार्गदर्शक असं सरांना काही प्रश्न विचारावेत. आणि त्यांनी एकदम मोकळ्या मनाने, आपण एका कौटुंबिक वातावरणात आहोत, माऊलींच्या कृपाछत्राखाली आहोत, अशा प्रकाराने त्यांनी आपल्याला त्या प्रश्नांची थोडी उत्तरं द्यावीत. म्हणून मी थोडंसे एक प्रश्नाचं निमित्त करून सरांचं मार्गदर्शन सर्वांना होईल असं अशा प्रकाराने त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर सर, आपण जे काय आपलं जीवन आज 65 वर्ष होऊन 66व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि संपूर्ण हाडाचे शिक्षक म्हणून आणि आदर्श विद्यार्थी म्हणून आणि कुटुंबात आपल्याला अज्ञात आहे, परंतु एका अत्यंत चांगल्या कुटुंबामध्ये किंवा सुसंस्कारी कुटुंबामध्ये आईवडिलांच्या पोटी सरांचा जन्म झाला आणि त्यामुळं पुण्यासारख्या ठिकाणी राहूनही पुण्यपत्तन असं जे म्हणतात ते नावाच्या अनुरूप या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या कृपेने सरांनी जीवनयापन केलेलं आहे. त्यापैकी सर्व्हिस करत असतानाच जवळजवळ 12 वर्षाचा काल त्यांनी रामकृष्ण मिशनमध्ये काढला, जिथं आपले वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर ज्या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर पूर्णपणे त्या रामकृष्ण मिशनच्यामध्ये त्यांनी आपलं अध्यात्मचिंतन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सरांना प्रेरणा झाली. तर या निमित्ताने आमच्याकडून 2 अपेक्षा आहेत की इथं बसलेले आपल्यासमोर 2 गट आहेत. एक आहे तरुण विद्यार्थी की ज्यांनी सर्वसंग परित्याग करून विद्यार्थी दशेतून आपल्याला सिद्ध दशेकडे जाण्यासाठी हे एक जीवनव्रत स्वीकारलेलं आहे. तसंच आपल्यापुढं दुसरा एक वर्ग आहे की जो या ठिकाणी सेवानिवृत्त आहे किंवा सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर कोणी या ठिकाणी सेवानिवृत्ती घेतलेली आहे आणि पूर्ण वेळ या परमार्थ चिंतनामध्ये घालवित आहेत. तर या रीतीनं आपला आदर्श म्हणून आपल्याला इकडं ह्या रामकृष्ण मिशनमध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये किंवा भगवत भक्ती प्रेमामध्ये आपली कशी प्रवृत्ती झाली आणि त्याचा आपल्याला रामकृष्ण मिशनमध्ये आपण एक प्रकारचं वानप्रस्थ आश्रमी जीवन जगत आहात. म्हणून हे सेवानिवृत्त लोकांना खऱ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवानिवृत्त लोक हे वैफल्यग्रस्त झालेले, त्यांना मनामध्ये नैराश्यतेचा भाव आहे. तर अशा वेळेला त्यांच्या जीवनातली कालक्रमणा इकडं कशा प्रकाराने करावी, आपण कशी केली आणि याच्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना खरा जो काही आदर्श उपदेश आहे तो आपण अनुभवाने देऊ शकता. आपली वाणी जी आहे ती अनुभवाच्या रसाने भरलेली आहे आणि आपल्याला मुमुक्षु जीवनाचा कळवळा आहे. म्हणून त्या रीतीनं आपण साधारणतः 15 मिनिटामध्ये काही विचार सांगावेत अशी आमची इच्छा आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला मध्ये काही वाटलं तर आम्ही मध्ये बोलू शकतो का? आपली परवानगी असेल तर मध्ये विचारू. होय, जरूर. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. हा प्रश्न थोडा आउट ऑफ सिलेबस होता. त्याची तयारी केली नव्हती, असे 2 प्रश्न आले. पण तरी महाराजांनी सांगितलं की अनुभवाच्या जोरावर बोलायचं आहे. त्यामुळे मी सिम्बायसिस कॉलेजच्या कॉमर्स कॉलेजमध्ये सेनापती बापट रोडवर असलेल्या कॉमर्स आणि आर्ट्स कॉलेजमध्ये 37 वर्ष युवकांच्या बरोबर म्हणजे राहून त्यांना मार्गदर्शन केलं.
आणि त्यामुळे जो अनुभव आहे तो अनुभव जो आला तो सांगतो. तुम्हाला म्हणजे तरुण मुलं जी इथे आहेत की ज्यांनी हे अध्यात्मासाठी म्हणून या ठिकाणी ते येतात, चिंतन करत असतात, त्यागी जीवन ते जगण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना म्हणजे असं सांगता येईल आपल्याला की तुम्हाला आणखीन काही ऐकण्यासाठी दुसरीकडे जायची कुठे गरज नाही. महाराज या ठिकाणी नियमितपणे काही वर्ग घेत असतात. इथे इतकं ऐकायला मिळतं. आळंदी ही ती पुण्यभूमी आहे की ज्या ठिकाणी ऐकण्यासारखं खूप आहे. तेव्हा इथे जवळपाससुद्धा काही ती व्याख्यानं वगैरे होत असतील तर ती तरुणांनी ऐकली पाहिजेत असं मला वाटतं. कारण अंतःकरण परिवर्तन हे श्रवणातून जास्त घडतं. वाचन एवढं होत नाही आता, आणि हल्ली तर वाचन फारच कमी झाले मोबाईलमुळे, परंतु ऐकणं खूप केलं पाहिजे असं मला वाटतं. आम्हाला चिंचोळकरांचं ऐकायला मिळालं. सुनीलजी चिंचोळकर, माझे गुरु परमश्रद्धेय सुनीलजी चिंचोळकर, किंवा चैतन्य महाराज देगलूरकर, रामकृष्ण मठातले जे अत्यंत चांगले सत्पुरुष आहेत त्या सत्पुरुषांचं ऐकायला मिळालं. ऐकलं पाहिजे खूप. ऐकल्यानंतर आपण जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. जीवनाकडचे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की थोडं चिंतन होतं. म्हणजे आत्मपरिवर्तन व्हायला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते मला. आणि त्यामुळे इथे जे ब्रह्मचारी आहेत त्यांना खरोखरच मी त्यांच्या पाया पडतो आणि त्यांना विनंती करतो की हे सोडून कुठे जाऊ नका. म्हणजे या ठिकाणी जे व्याख्यानं होतात ती व्याख्यानं ऐकली पाहिजेत. आणि मनावर नियंत्रण असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मगाशी जो मी श्लोक सांगितला तो श्लोक खरं तर 5वी-7वीतल्या मुलांना शिकवायला पाहिजे. आत्मा तु रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू. की आपली जी इंद्रिय आहेत, डोळ्यांना पाहायलाच आवडतं, कानाला ऐकायलाच आवडतं, किंवा जिभेला बडबड करायला आणि चव घ्यायलाच आवडतं, परंतु एवढं तरी वैराग्य आपल्याकडे या वयात असलं पाहिजे. तरुणांना सांगतो, त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं ते दुसऱ्यांनंतर सांगतो. एवढं तरी वैराग्य असलं पाहिजे की ज्या वेळेला मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असेन त्यावेळी आईने जरी स्वयंपाकघरामध्ये उत्तम चकल्या केलेल्या असल्या आणि त्याचा सुगंध जरी मला येत असला तरी मी आत्ता चकली खायला जाणार नाही, एवढं तरी वैराग्य पाळायला काही हरकत नाही. आत्ता नाही, नॉट नाव, आत्ता नाही. आत्ता मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास 3 तास तो झाल्यानंतरच जाईन. थोडंसं इंद्रियांवर निग्रह करायला ही गोष्ट मदत करते. आणि त्याच्यानंतर चकली खायला हरकत नाही, परंतु अभ्यास करत असताना नाही. यात ज्या आपल्या सवयी आहेत दैनंदिन जीवनातल्या, याच सवयी पुढे अध्यात्मात उपयोगी पडतात. वेळ पाळणं, किंवा अभ्यास करत असताना मनामध्ये इतर विचार न येऊन देणं. ज्या ज्या वेळेला मन इतर विचारांनी झाकाळलं जाईल त्या त्या वेळेला एक कोरा कागद घ्यावा आणि त्या कोऱ्या कागदावरती आपल्या मनातले सगळे जे काही बरे वाईट विचित्र विचार येत असतील ते लिहायला सुरुवात करावी. ते लिहायला सुरुवात केल्यानंतर ते विचार परत मनाला त्रास देत नाहीत असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अजिबात त्रास देत नाहीत ते विचार. कारण त्या विचारांना हेच कळून चुकतं की हा माणूस आतून आता जागृत झालेला आहे, आता आपल्याला सावकाशच इथून गेलं पाहिजे. जसं आपण क्रिकेट खेळतात मुलं, या अंगणातनं त्या अंगणात चेंडू मारतात, 6 मारली, आणि घरातनं जात असताना माजघरामध्ये आजोबा बसलेले असतात. त्या आजोबा बसलेले असताना ते आपोआपच आपल्याला बघतायत हे म्हणून ते दबक्या पावलानं जातात. तसे मनाला त्रास देणारे विचार आपोआपच दबक्या पावल्यानं जायला लागतात, कारण आपण आता जागृत झालेलो आहोत म्हणून मनावर चिंतन, सतत श्रवण, वाचन, आणि शक्य झालं तर नियमित दैनंदिनी लिहिणं, रोजनिशी लिहिणं. आज मी कसा वागलो, कसा वागायला पाहिजे होता, कसा वागलो आणि कसा वागायला पाहिजे याच्यातलं जे अंतर आहे ते मी कमी कसं करू शकेन, आणि मी सत्पुरुष कसा होऊ शकेन. आपल्या सगळ्यांचं ध्येय हे असलं पाहिजे, मला चांगला पुरुष व्हायचा आहे, सत्पुरुष व्हायचं आहे, मला मवाली व्हायचं नाही, मला सत्पुरुष व्हायचं आहे. हा जर उद्देश ठेवला तर डॉक्टर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली इथे येणाऱ्या संतांकडून काही गोष्टी तुम्हाला ऐकता येतील. त्या ऐकून तसं बनण्याचा प्रयत्न जर युवकांनी केला तर त्यांच्या जीवनामध्ये जे अध्यात्माचं ध्येय आहे ते साध्य व्हायला मदत होईल. परंतु ज्यांच्या मनामध्ये वासनेचे विचार वारंवार येत असतील त्यांनी वेगळा मार्ग पत्करायला हरकत नाही. म्हणजे ब्रह्मचर्यच आश्रमाने गेलं पाहिजे असं नाही, ते गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या मार्गाने संन्यासी होऊ शकतात. पण आपलं मन कसं आहे याचा अभ्यास केला पाहिजे. संपूर्ण जीवन हे मनाचा अभ्यास आहे.
मनाचा अभ्यास सतत केला गेला पाहिजे की माझ्या मनात वारंवार कुठले विचार येतात, वारंवार कुठले विचार येतात, माझं जीवन कसं असलं पाहिजे, मी कसा वागतोय, माझं काय कसं वागलं पाहिजे. या गोष्टी तरुणांना मार्गदर्शक ठरतील असं वाटतं. अभ्यास करत असताना इतर गोष्टींचा विचार नाही, इतर गोष्टी मनात जेव्हा धुमाकूळ घालत असतील त्यावेळेला त्या लिहून काढायला लागलं की ते विचार कमी होतात. एक पुस्तक सांगतो तुम्हाला, त्या पुस्तकाचं नाव आहे उद्योजकांचे अंतरंग नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये मनातली अविवेकी विचार पद्धती काढून विवेकनिष्ठ विचार कसा करायचा ते त्याच्यात उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे. अमेरिकेमध्ये एक डॉक्टर होते, त्या डॉक्टरांचे मानसतज्ञ त्यांचे एकमेव शिष्य हे मुंबईला होते. त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तक आहे, की मो फडके यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ते आपल्याला इथं बुकगंगामध्ये पुण्यात मिळू शकेल. पण त्या पुस्तकामध्ये थोडा ग्रहपाठ आहे की मी अशा पद्धतीने वागलो याचं कारण मी काहीतरी चिंतन केलं, मी स्वगत वाक्य बोलली म्हणून झालं तसं. त्या स्वगत बोललेल्या वाक्यांची तर्कशुद्ध छाननी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एखादी घटना घडली की मी तसंच वागेन. म्हणून घटना घडल्यानंतर मी स्वगत काही वाक्य बोललो होतो, त्या स्वगत बोललेल्या वाक्यांची तर्कशुद्ध छाननी केली गेलीच पाहिजे. उदाहरणार्थ, मी माझ्या ऑफिसमध्ये काळी बॅग घेऊन येणारा एक माणूस पाहिला आणि मी दुकानामध्ये बसलेलो होतो, ते मागच्या दारानं पळून गेलो त्याला पाहिल्यावर. याचा अर्थ असा झाला की मनात काही मी वाक्य बोललो आहे की आली कटकट, हा माणूस लय कटकट करतो, त्याचं काम काही मी केलेलं नाही आहे, आता तो येईल त्या कामाविषयी विचारेल, याला भेटायलाच नको, हे सगळं मनात बोललं आहे. त्याची तर्कशुद्ध छाननी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वागणं बदलणार नाही. आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, समर्थांनी पहिल्याच श्लोकामध्ये सांगितलं. श्रवण केल्याचा फायदा म्हणजे माझं वागणं बदललं पाहिजे. आणि वागणं कुठलं? बाहेरचं नाही, घरातलं. घरातलं वागणं बदलणं हे फार महत्त्वाचं. हे आपल्या तरुण मुलांना सांगायचं होतं, ते सांगितलं. ते पुस्तकही सांगितलं, ते तुम्ही वाचा, काही शंका आली तर विचारू शकता. आता जे साधारण रिटायर्ड झाले आहेत किंवा अर्ली रिटायरमेंट घेतलेली आहे आणि त्या लोकांच्यासाठी महाराजांनी काही सांगायला सांगितलं म्हणून अतिशय विनम्रपणे सांगतो. काही वयाने मोठे आहेत माझ्या, त्यांना मी प्रणाम करतो. माझे काही शब्द तुम्हाला लागले तर तुम्ही मला माफ करा, परंतु काही गोष्टी मात्र परखडपणे सांगण्याची गरज आहे, ती सांगतो. घरातलं लक्ष पहिलं काढून घ्या, हे पहिलं भयंकर अवघड आहे. घरातलं लक्ष काढून घेतलं पाहिजे. के.व्ही. बेलसऱ्यांना हा प्रश्न विचारला बरं का. के.व्ही. बेलसऱ्यांना म्हणले की माणसाने कसं जगावं. ते म्हणाले की गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी माणसाने हे ब्रह्माचं चिंतन सतत करत जगावं. गृहस्थाश्रमी माणसाने हे घर माझं आहे म्हणून जगू नये, मी या घराचा ट्रस्टी आहे म्हणून जगावं, विश्वस्त आहे. माझी पत्नी असं म्हणून जगू नये, माझी मुलं असं म्हणून जगू नये. देवानं ही पत्नी सांभाळण्यासाठी माझ्याकडे दिली आहे, ही मुलं सांभाळण्यासाठी देवाने मला दिले आहेत, अशा भावनेने घरात जगावं. जो वानप्रस्थी आहे त्यांनी घरामध्ये पाहुण्यासारखं जगण्याचा प्रयत्न करावा, असं के.व्ही. बेलसरे सांगतात. पाहुणा आहे मी, पाहुणा कधी फोन उचलतो का? पाहुणा कधी काय पदार्थ खायला पाहिजे सांगतो का? पाहुणा सांगतो का आज जिलबी करा? पाहुणा सांगतो का पोहे करा? जे तुम्ही कराल ते खाईन. तेव्हा वानप्रस्थी माणसाने घरामध्ये पाहुण्यासारखं जगा असं त्यांनी सांगितलं. आणि संन्यासी माणसाने, आता पूर्वी कसं होतं, 25-25-25 पहिली 25 वर्ष ब्रह्मचर्य आश्रम, 26 वर्ष ते 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम, 50 ते 75 वानप्रस्थाश्रम आणि 75च्या पुढे संन्यासाश्रम. पण त्यावेळेला लोक 100 वर्ष जगत होती. आता 80 वर्षाचा कालावधी घेतला पाहिजे आणि 20-20-20 असं त्याचा 4मध्ये विभाग करायला पाहिजे. पहिली 20 वर्ष शिक्षण, 20 ते 40 वर्ष गृहस्थाश्रम, 40 आता सगळ्यांनी आत्मपरीक्षण करून ठरवा आपण कुठल्या आश्रमात आहोत ते. 40 ते 60 वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम. काही लोक म्हणतात आता आमची दुसरी इनिंग सुरू झाली. हे मी फर्ग्युसन कॉलेजवरच्या रस्त्यावरचे सांगतोय गोष्टी. कसली दुसरी इनिंग का 40 वर्ष झालं. 40 ते 60 वर्ष वानप्रस्थाश्रम आणि 60 ते 80 वर्षापर्यंत संन्यासाश्रम. ते म्हणतात की वानप्रस्थी माणसांनी पाहुण्यासारखं जगावं,
आणि जो माणूस संन्यासी आहे त्या माणसाने घरातच राहावं, कुठे वनात जाऊ नये, कुठे घरातच राहावं, पण मेल्यासारखं जगावं असं सांगितलं. माझी औषधं नाही आली अजून, एक शब्द नाही. मेलेला माणूस बोलतो का कधी? ज्या ठिकाणी आपल्याला दिलेले जे बेड दिलं आहे तिथंच शांतपणे बसलेले आहेत, आणि त्या ठिकाणी औषध मिळालं तर घेतलं, नाही मिळालं तर नाही मिळालं, असंच जगलं पाहिजे असं ते सांगतात. तरच आपण घरात हवेसे असू, अन्यथा घरात आपलं डोकेदुखी होईल. अजून घरामध्ये पहाटे 4 वाजले, मला 4 वाजता उठायची सवय आहे, अजून चहाच्या कब्बाशांचा आवाज कसा झाला नाही म्हणून बोललं की संपलं. झाला असेल आवाज तर प्यायला चहा, नसेल झाला तर नाही प्यायला. पाहुण्यासारखं जगा असं त्यांनी सांगितलं. वानप्रस्थी आश्रमातल्या लोकांनी सुद्धा असा विचार करायला पाहिजे की आता माझी घरातली उपयोगिता हळूहळू संपत चाललेली आहे, मी घरामध्ये आता उपयुक्त राहिलेलो नाही, आणि उपयुक्तता जोपर्यंत आहे तोपर्यंतच शेंगांना महत्त्व असतं. एकदा का ते शेंगामधला दाणा काढून घेतला की ते टरफल उपयोगाचं पडत नाही. त्याच्यामुळे आता आपली उपयुक्तता हळूहळू संपत चाललेली आहे हे लक्षात घेऊन मुलांच्या निर्णयांमध्ये आपण डोकं घालू नये. ते डोकं घातलं तर मुलांना आपण नकोसे होतो. त्यांना जर सांगितलं अरे असं नको असं कर, अजिबात बोलायचं नाही. ठीक आहे, त्याला त्याचा अनुभव येईल, विचारलं तरच बोलायचं, विचारलं नाही तर शांत राहायचं. हे वानप्रस्थी आश्रमाने मातल्या लोकांनी केलं पाहिजे. संसारातला रस हळूहळू काढला पाहिजे. एकदा मी घरी होतो त्यावेळेला सुनीलजी चिंचोळकर माझ्याकडे आमच्या घरी आले, उतरले होते. तर माझ्या मुलाला बाहेर जायचं होतं म्हणून माझी पत्नी त्याच्या एका ट्राउझरला पॅन्टला इस्त्री करत होती. मी तिथं नाक घातलं जाऊन. मी तिथं त्यांना म्हटलं ही कशाला ट्राउझर घालते, ही नको ती घाल, ती त्याला तू इस्त्री कर, निघेल ही पॅन्ट घालून बाहेर जा, हा शर्ट घाल. चिंचोळकरांनी मला बोलवलं आणि मला विचारलं, अर्थात ते दोघंजणं नव्हते तेव्हा बोलवलं, तुम्हाला संसारातनं मुक्त व्हायचं आहे का संसारात अजून बंधनात पडायचं आहे? मी म्हटलं नाही, मला बाहेर जायचं याच्यात. ते म्हणाले मग त्यांनी त्या पॅन्टला इस्त्री केली काय आणि दुसऱ्या पॅन्टला इस्त्री केली काय, तुम्ही त्यात लक्ष कशाला घातलंत, तुम्ही कशाला बोलायला गेलात त्यांना? हे फार महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टी जर केल्या तर आपण घरामध्ये हवेसे असू. दरवेळेला टीका सजेशन्स, हल्लीच्या तरुण मुलांना सजेशन्स केलेल्या आवडत नाहीत. बाबा तुम्ही आता सांगणं बंद करा, तेव्हा मुलांना काही सांगायला जाऊ नये. फार त्यांनी जर विचारलं तर सांगावं, एखादा धोका असेल तर तो धोका त्याला सांगावा, पण त्याच्यापुढे त्याला सांगणं बंद करावं. तो त्याचं जीवन आहे, त्याला जगून द्यावं. नाही तर आपण घरात नकोसे होतो. एका वृद्धाश्रमाची उद्घाटनाला आचार्य किशोरजी व्यास गेले होते, गोविंद देवगिरी महाराज. तर तिथे गेलेले असताना त्यांनी सांगितलं माझी अशी इच्छा आहे की हा वृद्धाश्रम लवकर बंद पडावा. आता वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला सांगते ते म्हणतात मला इच्छा आहे की हे बंद पडावा आणि घरातल्या सगळ्या वृद्धांची काळजी त्यांच्या घरातल्या लोकांनी घ्यावी. वृद्धाश्रम करायला लागतो ही काही देशाच्या प्रगतीचं लक्षण नाही आहे असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर त्यांनी एक वाक्य वापरलं, ते म्हणाले वृद्धांनी सुद्धा हा विचार करा की मला माझ्या मुलांनी वृद्धाश्रमात का पाठवलं असेल, हा विचार त्यांनी केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. का मला पाठवलं असेल, मी का नकोसा झालो घरी, याचंसुद्धा चिंतन वृद्धांनी केलं पाहिजे. आणि माझ्या वडिलांना मी का वृद्धाश्रमात पाठवलं हे चिंतन त्यांनी केलं पाहिजे. मी का नाही ॲडजस्ट करू शकलो. सध्या ॲडजस्ट करण्याची वृत्ती संपलेली आहे. मला अजून 1-2 मिनटात सांगतो. एक सत्पुरुष होते, प्रचंड आजारी होते, घरामध्ये बेडवरती झोपून होते. एक खोली त्यांच्यासाठी होती. त्या घरामध्ये काहीतरी उत्सव होता म्हणून गावाकडचे सगळेजण आलेले होते घरात. खूप मोठी उत्सव होता, गडबड चाललेली होती, जेवणं नाश्ता पंक्ती उठत होत्या. आणि सगळ्यात दुपारी 4-5 वाजता सगळ्या बायका काम करून शांत झाल्या. म्हणजे या आजोबांच्याच त्या मुली किंवा सुना वगैरे होत्या, त्या सगळ्या घरातलाच कार्यक्रम. ते 4 वाजता सगळ्याजण एकत्र आल्या आणि म्हणाल्या की अरे ते आजोबांना औषध दिलं असशील ना तू. तर ती म्हणली मला नाही, मी नाही, मला वाटलं हिने दिलं असेल. आणि मग त्यांचा नाश्ता, अगं मला वाटलं तिने केला असेल. असं करता करता आजोबांना सकाळपासनं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नाश्ता दिलेला नव्हता, जेवण दिलेलं नव्हतं, पाणी हवं का विचारलेलं नव्हतं. आणि त्यांना म्हणजे दुपारचं सुद्धा काही त्यांना
जे काय औषधं वगैरे आहेत ती दिलेली नव्हती. तेव्हा सगळ्यांना अपराधी वाटलं आणि या म्हणजे सुना वगैरे सगळ्या आणि मुली या त्या बाबांच्या खोलीमध्ये गेल्या, आजोबांच्या, आणि हात जोडून सांगितलं, आम्हाला माफ करा की सकाळपासनं तुम्हाला मी औषध विचारलं नाही, पाणी विचारलं नाही, नाश्ता विचारलं नाही, जेवण विचारलं नाही, आमच्याकडनं फार चूक झाली. आम्हाला वाटलं ती करेल, तिला वाटलं ही करेल, त्याच्यात राहिलं म्हणे. आजोबा एखादा असता तर काय बोलला असता? तुम्हाला समजत नाही, माझी आता किंमतच घरात राहिली नाही आहे, मी आता तुम्हाला नकोसाच झालेला नाही आहे, हे काहीही शब्द ते बोलले नाही आहेत. ते म्हणाले, आता लक्षात आलं ना, आता द्या बघू. ठीक आहे, होतं असं. म्हणे घरामध्ये जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा थोडं दुर्लक्ष होणारच की. तुम्ही रोज माझं सगळं करता, एखाद्या दिवशी दुर्लक्ष झालं म्हणून काय बिघडलं? हा ॲटिट्यूड पाहिजे तर घरात राहता येईल, नाही तर राहता येणार नाही. छंद जोपासना केली गेली पाहिजे, चांगले चांगले छंद असले पाहिजेत. उदाहरणार्थ काय आहे, चालण्याचा छंद आहे, शेतीचा छंद आहे, बागकामाची आवड आहे, तर त्या छंदांमध्ये आपण आपल्याला गुंतवून घ्यावं. घरातल्या प्रश्नांमध्ये फार लक्ष घालू नये, कारण आपण नकोसे होतो. हे महाराजांनी आज्ञा केली म्हणून तरुण मुलांसाठी थोडं सांगितलं, आणि थोडंसं वानप्रस्थी आणि संन्यासी आश्रम हा मनाने घेतलेल्या लोकांसाठी सांगितलं. तो मनाने घ्यायचा, बोलायचं नाही. घरात जर बोललं तर त्रास होईल. घरात जर कोणी म्हणालं की ते आपल्याला त्या लग्नाला जायचं आहे, हां जाऊ ना म्हणायचं, जायचं शांतपणे. त्यांना जर आपण सांगितलं, आता मी संन्यासाश्रमामध्ये आहे, मी सगळ्याचा संन्यास केला आहे, मी सगळ्यातनं लक्ष काढून घेतलेलं आहे, हे काही बोलायचं नसतं. ते थोडंसं स्किलफुली जगता आलं होतं. योग कर्मसु कौशलम असं सांगितलं. योगात राहून, जोडलेलं राहून कर्म करणं थोडं कौशल्य आहे. कधीतरी करायचं, कधीतरी नाटक करतोच ना आपण, नाटक करतो तसं हे नाटक करायचं, आपलं नसतं ते, सत्य नाही असं मला वाटतं. काही शब्दांची आगळीक झाली असेल तर क्षमा करा. आणखीन काही जर प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर विचारू शकतो. हाय महाराज. इथं बसल्या माता भगिनींसाठी आपल्याला काही विशेष काही संबोधन करायचं तर? माता भगिनींच्यासाठी काय सांगा? हां, लेखकाचं नाव डॉक्टर कि मो फडके, पुस्तकाचं नाव उद्योजकांचे अंतरंग. या पुस्तकामुळे माझ्या स्वतःच्या जीवनावर खूप फरक पडला, एवढं मी नक्की सांगतो. उद्योजकाचे अंतरंग, डॉक्टर कि मो फडके. मिळण्याचं स्थान बुकगंगा, डेक्कन जिमखान्यावरती संभाजी पूल ओलांडून गेल्यानंतर डाव्या हाताला बुकगंगेचं दुकान आहे, तिथे मिळेल. महाराजांनी आज्ञा केली की माता भगिनींसाठी काही सांगा. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला आईनी सजेशन्स करणं थांबवा. बऱ्याचशा फॅमिलीज या सुनेला म्हणजे मुलीच्या आईनी केलेल्या सजेशन्समुळे फॅमिली तुटतात. त्या मुलाची एक अपेक्षा असते, पण आता मुलगा जे सांगतो ते त्याची बायको ऐकत नाही, तिची आई सांगते ते ऐकते. त्याच्यामुळे त्याच्यातनं लक्ष काढून घ्या. त्या मुलीला सांगा की आता तुझं लग्न करून दिलं आहे, तुला शिक्षण पूर्ण झालं, आता तुला त्या घरात नांदायचं आहे, आता तुला त्या घरात नांदायचं आहे, तू आनंदाने नांद. तू जर माहेरी आलीस तर काही चांगल्या गोष्टी असतील त्या सांग, मजेत राहा, हाऊसमौज कर, पण तिकडच्या गोष्टी इकडे सांगायच्या नाहीत, हे स्ट्रिक्टली सांगितलं पाहिजे. सासरच्या गोष्टी इकडे बोलायच्या नाहीत आणि इकडच्या गोष्टी तिकडे बोलायच्या नाही. या दोन गोष्टी त्यांना सांगितल्या गेल्या पाहिजेत. आणि तुझ्या जीवनामध्ये प्रश्न सोडवण्याची क्षमता मी तुझ्यात निर्माण केलेली आहे. आता तुझ्या जीवनात येणारे सगळे प्रश्न तू सोडव. आईनी मुलीच्या जीवनात आणि मुलीच्या संसारात लक्ष घालू नये, हे माता भगिनींना मला विनंती करून सांगतो. काही अनुभवातनं आलेलं आहे ते सांगतो. आमचेच विद्यार्थी असतात, ते विद्यार्थी कधी कधी सांगतात, त्याच्यात हे लक्षात येतं की जी आई आहे ना, या मुलीची आई, ती फार नाक घालते. तू गप्प ना जरा, तू गप्प बस ना जरा. ती गप्प बसत नाही, सारखं यांच्यात लक्ष. मग ते फोन रोज, हल्ली त्या फोनमुळे एक सोय झाली त्यांना. जेवलीस का? म्हणजे जेवलीस का म्हणजे काय, सासरची तिला काय उपाशी ठेवणार आहेत का? जेवलीस का? अच्छा, मग दुपारचा चहा झाला का? दुसरा फोन. ते काहीही बोलायचं नाही. ती माहेराला आली, तिला येऊ दे, राहू दे शांतपणे. तुम्ही कशाला त्याच्यात लक्ष घालता? त्यामुळे हे सगळं हे ते व्यस्त होतं प्रमाण. आणखीन एक गोष्ट सांगतो, असं समजण्याचं गरज नाही की गृहिणी ही योग्यापेक्षा कमी असते, असं अजिबात नाही. एक उदाहरण रामकृष्णांनी दिलेलं आहे. ते म्हटले, एक उदाहरण म्हणजे गोष्ट सांगितली त्यांनी. ते म्हणाले, एक योगी होता, त्या योग्याने रानामध्ये राहून खूप साधना केली आणि त्या साधनेमुळे एक प्रचंड तेज त्याच्यामध्ये आलं. आणि ती साधनेला एक दिवशी तो बसला होता, तेव्हा
तिथे वरती झाडावरती एक कावळा होता आणि तो काव काव करत होता. या साधनेला बसलेल्या माणसाला इतका राग आला त्याचा कावळ्याचा, त्यांनी फक्त त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो कावळा मेला. तो कावळा मेला. थोड्या वेळाने याला भिक्षा घ्यायला म्हणून तो एका गावामध्ये गेला. ओम भगवती भिक्षांदेई, त्यांनी भिक्षा मागितली एका घरी. तर ती ती त्या ज्या गृहिणी होत्या त्या गृहिणी आत पतीची सेवा करत होत्या, स्वयंपाक करत होत्या, घरातल्या आवरत होत्या. त्या म्हणाले की माझ्या हातचं काम चालू आहे, हे काम झाल्यानंतर मी तुम्हाला भिक्षा वाढते, 2 मिनटं थांबा. मला थांबायला सांगितलं. तो प्रचंड चिडला. बरेचसे योगी हे शीघ्रकोपी असतात तर ते चिडले. ते म्हणाले तू मला थांबायला सांगतेस, तुला काही समजतं का मी कोण येतो, मी एवढी योग केलेलं आहे, योग मार्गातनं मी जातो, एवढं म्हणजे साधन आहे वगैरे. तेव्हा त्या बाईने आतनं सावकाश सांगितलं, महाराज रागाने पाहिल्यानंतर मरायला मी काही कावळा नाही आहे. रागाने पाहिलं म्हणून मरायला मी काही कावळा नाही आहे म्हणजे. तेव्हा त्याला कळलं, अरे ह्या बाईला कसं कळलं, रानात घडलेली घटना या बाईनं कशी कळली. ही क्षमता घरामध्ये राहून संसार करत असताना महिलांना प्राप्त होऊ शकते. शारदा माता ज्या होत्या त्या शारदा माता या रोज 1,00,000 जप करायच्या. प्रत्येक श्वासागणित जप, 1,00,000 म्हणजे श्वासागणित जप. आणि ह्याला तत्कालीन लेखकांनी लिहिलेले पुरावे आहेत. रामकृष्ण मठाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, माताजी 1,00,000 जप करायच्या रोज. माताजींची एक नातेवाईक जळकं लाकूड घेऊन त्यांना मारायला आली होती. शारदा मातांना संसारामध्ये असताना एक लाकूड घेऊन मारायला आली. त्यावेळेला माताजी म्हणाल्या, अरे देवा हिला क्षमा कर, ही काय अपराध करते तिला माहीत नाही. ही वृत्ती असली पाहिजे. पती हा परमेश्वर मानून त्यांनी काम केलं. वास्तविक पाहता रामकृष्णांची खोली थोडी दूर आहे. शारदा मातांचं जे नौबतखाना आहे तो थोडासा दूर आहे. परंतु रामकृष्णांनी जर कोणाला सांगितलं की माताजींच्याकडनं घोडागाडीसाठी पैसे घेऊन जा, तर तो निरोप घेऊन तो जेव्हा नौबतखान्यात यायचा त्यावेळेला ते पैसे उंबरठ्यावर ठेवलेले असायचे. इतकी एकरूपता आहे पतीशी, इतकी पतीशी एकरूपता. ते पैसे ठेवलेले असायचे. तो म्हणायचा पैसे द्यायला सांगितलेत ते ठेवलेत म्हणे तिथे. इतकी एकरूपता आणि समर्पण या गोष्टी. स्वामी विवेकानंद म्हणतात की महिलांचा आदर्श सती, सावित्री आणि सीता या त्यांच्या आदर्श आहेत. या आदर्श धरून पुढे जा असं महिला वर्गांना विवेकानंद सांगायचे. आणि आपण शारदा मातांचं चरित्र जरूर वाचा किंवा ज्ञानदेवांच्या आईंचं चरित्र बघा, त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळेल. आणि अशी जर महिलांची चरित्र, महिला संतांची जर चरित्र पाहिली, अहिल्याबाई होळकरांचं चरित्र पाहायला हरकत नाही, मीराबाईंचं चरित्र पाहायला हरकत नाही. आपण तसे बनू शकतो, तसे घडू शकतो. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हा तुकाराम महाराजांचा जो म्हणजे अभंग आहे तो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उतरवता येऊ शकतो. काम करत असताना भगवंताचं सतत केलेलं चिंतन. अभंग दुसऱ्याचं कोणाचं तरी असू शकेल, नाथ महाराजांचा, सॉरी मला माफ करा, नाथ महाराजांचा अभंग आपण जीवनामध्ये उतरवू शकतो. हे महिला वर्गांना सांगणे, अर्थात पुरुषांनी सुद्धा तसं करायला हरकत नाही, परंतु महिला वर्गासाठी विशेष म्हणजे हे एकतर मुलीच्या संसारात लक्ष न घालणं आणि तिला सजेशन्स न करणं. तर माहेरी आली हिथं राहा, आनंदात राहा, मजा कर, परंतु तिकडचं इकडं बोलायचं नाही आणि इकडचं तिकडं बोलायचं नाही. हिनी सजेशन करणं बंद केलं तर अनेक कुटुंब वाचतील, तर अनेक कुटुंब वाचतील असं मला वाटतं. हां, त्यांच्या कामाच्या व्यापामध्येही साधारण दैनंदिनीचं काय स्वरूप असावं, थोडे काही त्यांना दैनंदिनीमध्ये की जेणेकरून त्यांच्या अध्यात्म जीवनात संपन्नता राहून त्यांना आपला कार्यभार चालवता येईल अशा आपल्या अनुभवाचे काही नियम. सगळ्यांनाच नाही, भगिनी वर्गाला. अच्छा, आपण पाहिलं असेल काही नियम त्यांनी केलेच पाहिजे. त्यांच्या अध्यात्मामध्ये लवकर प्रगती होईल आणि कार्यभारही ते सहज रीतीनं सोसू शकते, करू शकते. असं. माझ्या आईचं उदाहरण सांगतो. माझी आई आणि माझे वडील पहाटे 3 वाजता उठत असत. माझ्या वडिलांनी शॉर्टहँडचं पुस्तक लिहिलं आहे, लिमय लघुलेखन लिपी म्हणून.
तर ते पुस्तकाच्यासाठी लिहिण्याला मदत आई करत असे. दररोज सकाळी पहाटे 5:30 वाजता त्यावेळेला रेडिओ सुरू होत असे. आता काय मला माहीत नाही. त्यावेळेला संस्कृत काही 10 मिनटं संस्कृत असे ते आई रेडिओवरती नेहमी लावत असे. आणि त्याच्यानंतर म्हणजे अभंग भजनं असं असे ते सगळं आम्हाला घरामध्ये मोठ्यांना ऐकू येत होतं. आणि त्याच्यानंतर आंघोळीला जाताना आंघोळ करत असताना सुद्धा आई काही स्तोत्र म्हणत होती. काही स्तोत्र म्हणायची आई. शंकराची काही स्तोत्र होती वगैरे. पण ती आई म्हणत असल्यामुळे थोडी थोडी आम्हाला माहिती झाली, पाठ झाली. आणि सकाळीसुद्धा ही जे वातावरण घरातलं होतं, हे रेडिओचा आवाज, आईवडील माझे पहाटे 3ला उठत आहेत हे म्हणल्यानंतर साहजिकच पहाटे उठण्याची सवय आम्हाला लागली. दिलं जातं ते शिक्षण, उचलले जातात ते संस्कार. तेव्हा महिलांनी घरामध्ये वागताना असं काही वागलं पाहिजे की जेणेकरून त्या गोष्टी मुलं उचलतील. पहाटे उठण्याची सवय, पहाटे उठल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचण्याची सवय, तुकाराम महाराजांची गाथा, फार काही ओव्या वाचल्या पाहिजेत किंवा अभंग वाचले पाहिजेत असं नाही, परंतु एकदा कधीतरी त्या मुलांना दिसू दे. आपल्यासाठी नाही तरी त्या मुलांसाठी तरी दिसलं पाहिजे की माझी आई अभंगाची ज्ञानेश्वरी घेऊन वाचत होती, माझी आई दासबोध वाचायची. पण ती नियमितपणे त्या ठिकाणी एका ठिकाणी विशिष्ट वेळेला बसून दासबोध वाचत असे. आणि आता मी खेळून परत आलो, मी स्काउटला जात होतो किंवा शाळेमधनं परत येताना मला जे खायला ठेवलेलं असायचं ते वाडगा तयार असायचा तिथे. मला मागायला लागलं नाही घरी कधी, आई माझं खाणं कुठं आहे, नाही ते ठेवलेलं असायचं तिथे. इतका हा जो व्यवस्थितपणा आहे ना, हा व्यवस्थितपणाच पुढे आपल्याला अध्यात्मातही उपयोगी पडतो. की वेळेवर सगळ्या गोष्टी करणे आणि त्या गोष्टी त्या वेळेला व्हायलाच पाहिजेत असा एक अट्टहास असणं. तर मला असं वाटतं की दिनचर्या असली पाहिजे आणि त्या दिनचर्येमध्ये ठराविक वेळेला उठलं पाहिजे, पहाटे उठलं पाहिजे. थोडी आपली जी कामं आहेत ती आधीच संपवली पाहिजेत आणि नंतर घरातली कामं करत असतानासुद्धा मध्ये थोडेसे रेस्ट पॉझेस असले पाहिजेत, थांबण्याची थोडीशी वेळ असली पाहिजे. आता सगळ्यांचा नाश्ता झाला, नाश्ता झाल्यानंतरचा 1 तास काय करतो आपण? नाश्ता झाल्यानंतरचा 1 तास रिकामाच असतो, नंतर स्वयंपाक करायला लागतो आपण. मग तो जो 1 तास आहे त्या 1 तासामध्ये आपण स्वतःच्यासाठी म्हणून काहीतरी, मुलं शाळेत गेलेली असतात, मिस्टर ऑफिसला गेलेले असतात किंवा कामाला गेले असतात, घरातले पुरुष लोक, थोडं काहीतरी ग्रंथ घेऊन वाचत बसलं पाहिजे. आपल्या घरातली जी छोटी छोटी मुलं घरात आहेत त्यांना बघू देत ना, ते काहीतरी वाचन चाललं आहे बघू दे. आणि मला अशी म्हणजे मला असं वाटतं की चांगल्या चांगल्या लोकांनी सांगितलेल्या ह्या सगळ्या टिप्स आहेत, माझ्या आहेत अशातला भाग नाही. तर मुलांना कॅडबरी चॉकलेट आणण्याच्या ऐवजी किंवा भारीचे कपडे आणण्याच्या ऐवजी मुलांवर प्रेम करायचं म्हणजे काय झालं, हल्ली असं झालं आहे, त्यांना कॅडबरी आणा, त्यांना चांगले कपडे आणा किंवा त्यांना व्हिडिओ गेम आणा, म्हणजे त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं. असं न करता छोटी छोटी चरित्र आणायला पाहिजे. संत तुकाराम महाराजांचं छोटंसं चरित्र हे घरात पडू देत. त्या त्यांच्यासमोर तुम्ही थोडंसं वाचा, मोबाईल बघू नका. ते एक विनोद होता, तो मुलगा बाथरूममध्ये, एक छोटा मुलगा बाथरूममध्ये बसला आहे आणि तो देवाला प्रार्थना करतोय, देवा माझ्या आईला तिचा मोबाईल सोडून माझी उरलेली आंघोळ घालायला पाठव, ही प्रार्थना करतो. ती मोबाईल बघत होती. तेव्हा घरामध्ये जर छोटी छोटी चरित्र येऊन पडली आणि आईने वडिलांनी जर ती वाचली किंवा वाचण्याचा अभिनय जरी केला तरी त्या मुलांवरती खूप चांगले संस्कार होतील. फावल्या वेळामध्ये रेस्ट पॉझेस थोडे थोडे घेऊन स्वतःची तब्येत सुधारण्यासाठी सुद्धा महिलांना हे फार महत्त्वाचं आहे. तब्येत सुधारण्यासाठी नियमित चालायला जाणं, काहीतरी व्यायाम करणं, योगासनांना जाणं किंवा आता तसा वर्ग इथे नाही, जिममध्ये जाणं वगैरे तसा वर्ग इथे नाही, पण किमान चालायला जाणं, योगासनं करणं, प्राणायाम करणं. हे रामदेव बाबांचं प्राणायामसुद्धा काही तिथे रोज टी व्हीवर लागतं, ते सुद्धा बसून घरी बसून करायला हरकत नाही. हे महिलांना करता येईल. आणि तसं घरातली कामं करताना खूप व्यायाम होत असतो त्यांचा, तर काही सेपरेट व्यायामाची गरज नसते. एकदा एका तरुण मुलीला तिची सासू, तिची आई असं म्हणाली की अगं तू जिमला जाते म्हणजे काय काय करते? ती म्हणली आम्ही असे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो, असे करतो, त्याच्यानंतर आम्ही वजन उचलतो. ते म्हणले मग खालची ती बॅग आहे ती उचलून वरती 3ऱ्या मजल्यावर आणून दे म्हणे. तिथं जिममध्ये जाऊन दुसऱ्यांची वजनं पैसे देऊन कशाला उचलते? तू जिममध्ये जाऊन स्वतःचे पैसे द्यायचे आणि दुसऱ्यांची वजनं उचलत बसायची. ही आपली खालची ती पेटी आहे ती वरती आण, 4 बादल्या पाणी भर, त्याच्यानंतर इथे आपण मिक्सर बंद करून टाकू
ते सहाणे काय ते तुमच्या खलबत्त्यामध्ये कुटून दे, किंवा काही चटणी करायची असेल तर ती ते करतं काय त्याला पाटा वरवंटा वापर, जरा पोळ्या लाट, भाकरी थाप, त्याच्यात तुझा व्यायाम होईल. म्हणून तसा महिला वर्गाचा व्यायाम घरामध्ये होत असतो, पण तरीसुद्धा शुद्ध हवा, पहाटेची जी एनर्जी मिळते पॉझिटिव्ह, त्या हवेमध्ये थोडं फिरायला गेलं पाहिजे. आणि जसं म्हणलं ह्या गोष्टी प्रकृती सांभाळण्यासाठी म्हणून केल्या पाहिजेत. प्रकृती चांगली असेल तरच अध्यात्म होईल. जर बसताच येत नसेल 1-1, 2-2 तास तर कसं काय वाचन करणार. आणि म्हणून चांगली प्रकृती राहण्यासाठी महिला वर्गाने नियमित पहाटे सकाळी 6-6:30 वाजता तरी, आपल्या पुण्यामध्ये तर खूप सोय आहे, सारसबागेमध्ये तरी 4 फेऱ्या बाहेर मारल्या तरीसुद्धा खूप चांगला पॉझिटिव्हिटी आणि चांगला शुद्ध हवा, ऑक्सिजन शरीरात जाऊ शकतो आणि तो आपल्याला दिवसभर सकारात्मक चिंतन करायला मदत करू शकतो असं मला वाटतं. आणि नियमितपणे काहीतरी हरिपाठ म्हणा, हरिपाठ तर सगळेजण वाचतातच, पण काहीतरी ग्रंथाचं वाचन घरामध्ये थोडा वेळ तरी, 2 ओव्या तरी. गोंदवलेकर महाराज म्हणतात, संकल्प छोटा करा पण तो प्राणापलीकडे सांभाळा, असं ते म्हणतात. आणखीन परवा मी एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 1 मिनिट, 1 मिनिट, कुठलाही निश्चय करायचा नाही, 1 मिनटं पाळा, 1 मिनटं पाळा. तर अच्छा तुम्हाला वाचन सुरू करायचं आहे, आज पुस्तक नवीन मी वाचीन, 1 पान वाचायचं रोज 1 पानाने सुरुवात करा. हळूहळू गोडी लागते, जास्त वाचाल, पण ते म्हणतात 1 पान. व्यायाम करायचा आहे 1 मिनिट, 1 मिनिट व्यायाम करा. तुम्हाला काय संस्कृत पाठांतर करायचं आहे, 1 मिनटं पाठांतर करा, रोज 1 मिनटं पाठांतर करा. त्या समुद्राच्या लाटा त्या खडकांवरती आपटतात. लाटा किती मुलायम आहेत, पण त्या आपटून त्या दगडांनाही आकार प्राप्त होतात. तसं नियमितपणामुळे आपल्या चारित्र्याला आणि आपल्या जीवनाला सुद्धा आकार प्राप्त होतो. आपण जसं चिंतन करतो तसे आपले विचार होतात, जसे विचार करतो तशी आपली कृती होते, जशी कृती आपण वारंवार करतो तशी आपल्याला सवय लागते. सवयीला इंग्लिशमध्ये हॅबिट म्हणतात. हॅबिट, वाईट सवय लागली तर घालवणं अवघड असतं. हॅबिटच्या स्पेलिंगमधला एच जरी गेला तरी ए बीट राहतं स्पेलिंगमध्ये. जरी ए घालवला तरी बीट राहतं, आणि जरी बी घालवला तरी इट रिमेन्स, तरी ती सवय राहतेच तशी. म्हणून चांगल्या सवयी लागणं, आणि चांगल्या सवयी इतक्या अंगवळणी पडल्या पाहिजेत की वाईट विचार मनात आला तरी हातून वाईट कृती घडता कामा नये, इतकी चांगली सवय हाताना लागली पाहिजे. आणि त्यासाठी नियमितपणा, सातत्य, या जर 2 गोष्टी, अर्थात यातलं सगळं फक्त महिलांसाठीच आहे असं नाही, सगळ्यांनाच उपयोगी आहे, पण त्याच्यामुळे खूप काही चांगल्या गोष्टी घडू शकतील. स्वयंपाक करताना आता या इथल्या वर्गाला तर तसं सांगण्याची गरजच नाही, सगळे रस पोटात जातील असाच स्वयंपाक असतो. पण शहरातल्या मुलींना, बायकांना हे सांगितलं पाहिजे की रोज किमान चटणी, कोशिंबीर, डावं उजवं थोडं स्वयंपाकात सांभाळा, कारण सगळे रस मुलांच्या पोटात जात नाहीत, सगळी व्हिटॅमिन्स मुलांच्या पोटात जात नाहीत, आणि त्याच्यामुळे मुलं चिडचिडी बनतात. शहरातलं म्हणते मी, चिडचिडी बनतात, कृश बनतात. जेवणाकडे व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे, व्यवस्थित सगळे पदार्थ केले गेले पाहिजेत. ते सगळे आपण करताच, परंतु महाराजांनी आज्ञा केली, आपण सगळ्यांचं जीवन आदर्शच आहे, परंतु ते अधिक आदर्श व्हावं यासाठी त्यांनी सजेशन करायला सांगितली. ती सजेशनसुद्धा माझी न करता जे चांगल्या लोकांकडनं मी ऐकलं त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवल्या. एक निरोप्याचं काम मी केलं, तर त्याबद्दल मला परवानगी दिल्याबद्दल महाराजांचा मी आभारी आहे. आणि हां, विचारायचं आहे त्यांना मॅडम. वेळ झाली आजी, बसा खाली बसा. हां, आपण तुम्ही प्रश्न सांगा, उत्तर मी तुम्हाला नंतर सांगतो. हां, त्यांनी काय आपण नंतर भेटाल, आपण मी तुम्हाला नंतर उत्तर देतो. आपली इथली वेळ संपली, बऱ्याच लोकांचा खोळंबा होईल. आपण नंतर तुम्ही विचारा, मी सांगतो तुम्हाला. हां, तुम्हाला स्वतंत्र सर सांगतील काय? हां, नंतर सांगतो. सरांनी अत्यंत अमोलिक अशा प्रकारचं आपल्याला गाथेचं चिंतनाबरोबरच या ठिकाणी एक सामाजिक सध्याच्या परिस्थितीमध्ये केलेलं मार्गदर्शन आहे. सर्वांच्यासाठी इथं बसलेले आणि ऑनलाईन ऐकणारा जे श्रोतृवर्ग आहे, सर्वांना त्याची उपयोगिता सिद्ध आहे. असो, आता यानंतर पुढचं सत्र जे आहे ते किती वाजले? पुढचं सत्र जे आहे ते 9:15 सुरू होईल.
पुढचं सत्र 9:45ला सुरू होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.